जागतिक स्तरावर काय परिणाम होणार आहे हे 2020 मध्ये 21 मध्ये आपण पोस्ट या सगळ्या केलेल्या आहेत की विश्वयुद्ध सुरू कधी होणार, विश्वयुद्धाची तारीख काय राहणार, कोणत्या देशांमध्ये होणार आणि पृथ्वीचे असे कोणता भाग आहे की जो विश्वयुद्धासाठी कारणीभूत राहणार, त्याचे आर्थिक परिणाम काय होणार. असे खूप लोक आहे की जे भारतातले जे बाहेर जाऊन काम करतात, त्यांच्या आयुष्याला जर धोका झाला, त्यांची आर्थिक स्थिती कोलमडली तर त्यांच्यावर जे डिपेंडंट त्यांचे परिवारजन आहे, कुटुंबातले लोक आहेत, त्यांची सुद्धा बेहाल होणार. मग त्याला घेऊन आपण पोस्ट 2021 पासून जगाला अलर्ट देतोय. त्यासोबत आपण भारतातल्या लोकांनी सुद्धा कसं अलर्ट राहायला पाहिजे, कुठे युद्ध होणार आहे, त्या युद्धाचे पडसाद काय होणार आहे याच्या रिलेटेड पहिली पोस्ट आपण टाकली 2021च्या ऑगस्ट महिन्यात. त्याच्यामुळे विश्वयुद्ध होणार. मग त्याची तारीख टाकली. त्याची तारीख काय तर 12/2/2022. त्याच्यानंतर आपण एक पोस्ट केली की पहिले कोल्ड वॉर होईल, जे महाशक्तीचं सुरू होईल, ठीक आहे, then it will be converted into the world war. ठीक आहे, ही पण 2021 मध्ये माझी पोस्ट आहे. ट्रेंड काय आहे, हा एक व्हायरस आहे. ठीक आहे, मूलभूत गरजा सोडून माणूस जे एक्स्ट्रा कमवण्याचा विचार करतो ना, ते फक्त ट्रेंड मॅनेज करणार. तर वॉरफेअर हे आपण एक्सप्लेन. तर पृथ्वीला आपला एक इमोशन आहे, तर त्याच्यामध्ये मेदेनी नावाचा एक भाग आहे. त्या मेदेनी ज्योतिषामध्ये मार्केटमध्ये काय होणार, पृथ्वीचं काय होणार, म्हणजे मास किलिंग होणार किंवा मास डेव्हलपमेंट होणार, हा तिचा अभ्यास केला जातो. राजा म्हणून राज्य करतोय की तो व्यावसायिक म्हणून राजाच्या गादीवर बसलाय पण व्यवसाय करतो, त्याची भावनिक गरज पूर्ण करतो. तो त्याच्या दृष्टिकोनातून देशाला बघतोय. बेसिकली देशाची नेमकी काय गरज आहे, त्याची भूमिका काय, त्याला मेदिनीमध्ये चूज करायचं. पृथ्वीची कुंडली बनते. इतक्या दिवसापासून हिंदुत्वाची जागृती नव्हती, पण अचानक राजा बदलला, ती जागृती आली. विषय हा की राम मंदिर झालं हे सत्य. 370 कलमाच्या विषयी काहीतरी ऍक्शन झाली, ती पूर्ण नसेल, त्याचा एक क्लॉज जो आहे, पण तरी त्या विषयाला घेऊन ऍक्शन झाली आणि त्यासाठी तो जेलेन्स्कीचा बळी द्यायला पण तयार आहे. हाय, हॅलो, वेलकम. मी शीतल आणि टीओडी मराठी या युट्यूब चॅनलच्या नव्या कोऱ्या पॉडकास्ट मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. मित्रांनो, ऍस्ट्रॉलॉजी म्हणजे ज्योतिष या विषयाबद्दल आपल्या सर्वांच्या मनात, तुम्हा आम्हा सर्वांच्या मनात इतकं कुतूहल आहे आणि काहींचे याबद्दलचे घेऊन खूप गैरसमज किंवा गैरसमज असतात. जसं की याच्यामध्ये अंधश्रद्धेचा विषय पुन्हा येतो, खरंच याबद्दल खरंच खूप सखोल अभ्यास असतो का, किंवा खरंच ही भविष्यवाणी अभ्यासपूर्वक केली जाते का, याबद्दल अनेकांना प्रश्न असतात. यावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत असतात. आपण राजकारणातही पाहतो, अनेक चॅनल्सच्या डिबेट शो मध्ये सुद्धा अनेक लोक असे असतात जे की मनाने कुठल्या तरी ठोकताळे बांधत असतात किंवा संख्या एखादे अंक सांगतात, पण त्याच्या मागे कुठलंही त्यात काही गणित नसतं किंवा तर्क वितर्क कुठले असतात तर काही नसतात असं दिसून येतं. पण आपल्या सोबत आज जी व्यक्ती आहे ती व्यक्ती अशी आहे ज्यांनी आतापर्यंत जेवढी काही भविष्यवाणी किंवा जे काही त्यांच्या शक्यता वर्तवल्यात, एकूणच राष्ट्रीय पातळीपासून ते राज्याच्या राजकारणापर्यंत आतापर्यंत त्यातल्या बऱ्याच शंका किंवा बऱ्याच शक्यता या सत्यात उतरल्याचं पाहायला मिळतंय. आपल्या सोबत आज आहेत अमित विभूते सर. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं टीओडी मराठीच्या या युट्यूब चॅनलमध्ये. सर, मी सुरुवातीलाच असा प्रश्न विचारते की आपल्या राज्याचं राजकारण जे आहे किंवा आर्थिक ज्या काही गोष्टी आहेत सध्या कोलमडत चाललेल्या आहेत, कोविड पासूनचा जर विचार केला तर अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या अजूनही सावरलेल्या नाहीयेत, पण त्याबद्दलच्या तुमच्या जर काही पोस्ट किंवा तुमच्या आधीच्या काही फेसबुकच्या काही आर्टिकल्स आपण चेक केले तर दिसून येतं की तुम्ही या शक्यता आधीच वर्तवलेल्या होत्या आणि तसंच सध्याची काही सत्य परिस्थिती पाहायला मिळतेय. तर असं वाटतं की खरंच या गोष्टींचा विचार केला असता तर या गोष्टी कुठेतरी सावरता आल्या असत्या आधी. तर तुम्हाला याबद्दल काय म्हणायचं की लोक त्याच्याबद्दल विचार करत नाहीत किंवा तितकं गांभीर्याने तुमची कुठली गोष्ट घेतली जात नाहीये? बरं, काय की तू असेल किंवा मी आहे, कसं अनुभवी लोक आपल्याला काही काही गोष्टी सांगत असतात, पण आपण काय अतिबुद्धिजीवी असल्यामुळे ना, आपण अनुभवापेक्षा इतरांनी अनुभवलेल्या गोष्टी ज्या आपल्याला सांगतात त्यांच्या अनुभवाला प्राधान्य देण्यापेक्षा आपण स्वतःला त्या गोष्टींचा जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत त्याच्याविषयीचा जाणीवा तयार होत नाही आणि त्याच्या अकॉर्डन्स मध्ये आपण कोणती ऍक्टिव्हिटी किंवा ऍक्शन घेत नाही. त्याच्यामुळे काय होतं, आपण अनुभवी माणसाला काय ठेवतो तर कंपनीमध्ये कमीत कमी नुकसान व्हावं. भले तो खूप म्हातारा असेल, त्याला आधुनिक जगाबद्दल माहित नसेल, पण काम कसं करावं आणि त्याच्यामुळे कमीत कमी नुकसान कसं होईल हे त्या अनुभवी माणसाला माहिती असतं. केदारनाथ मध्ये सकाळला माझी पहिली पोस्ट आली होती, हाफ पेज न्यूज होते. आपण केदारनाथ पासून त्याच्या आधीपासून खरं तर करतोय, पण सकाळ माध्यमांनी तेव्हा या गोष्टीची दखल घेतली आणि पेपरमध्ये ती न्यूज आली. तिथपासून आतापर्यंत मी असं म्हणत नाही की माझं कधीच चुकलं नसेल, ठीक आहे, चूक
चुकतं ना, डॉक्टरचं एखादं ऑपरेशन चुकतं, वकील एखादी केस हरतो, पोलीसचा जो कन्व्हिक्शन रेट आहे तो पण कधी कमी येतो, कधी जास्त होतो, कोर्टाच्या ह्याच्यातनं कधी पुराव्याच्या अभावी एखादा गुन्हेगार सुटून जातो. तर ज्योतिषामध्ये पण आहे. आपण ज्योतिष म्हणजे काय देव नाही आहे, पण हे गणित आहे. हे गणित आहे भावनांचं, वैश्विक भावनांचं. तुमच्या गरजा कशा बदलत जातात त्याच्या अभ्यासाचं. तर ज्योतिषाच्या माध्यमातून आपण या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत असतो, जेणेकरून एक मार्गदर्शन, योग्य मार्गदर्शन देणारा कृष्ण हा अर्जुनासोबत होता, म्हणून हे 5 पांडव असून सुद्धा इतकी अक्षुणी सेना आणि 100 कौरव संपले. राईट. मग मार्गदर्शक हा खूप चांगला पाहिजे, आणि मार्गदर्शक होऊ शकतं एखादं चुकेल, कारण त्याच्या अनुभवात आणि त्याच्या ज्ञानात जर ती गोष्ट नसेल तर तिथे माणूस 3 प्रकारे डेव्हलप होतो. एक अभ्यास करून, एक अनुभवातून, आणि तिसरं महत्वाचं चुका सुधारून. माझ्याबद्दल पण झाल्यात काही चुका, माझ्या पण झाल्या, पण ते नंतर होणार नाही याची काळजी मी घेतली. पण या सगळ्या प्रवासामध्ये 2009 पासनाच्या या सगळ्या प्रवासामध्ये आपण जितकं स्वतःला डेव्हलप करू शकू लोक कल्याणासाठी आणि विश्व कल्याणासाठी, तितकं मी करण्याचा प्रयत्न केला. आता हे फोरकास्ट टाकायला कोणी पैसे देत नाही, पण असं आहे की माझ्या अवतीभोवती जेव्हा मी खूप लोकांना बघतो की जे वैश्विक घडामोडींमुळे किंवा आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक किंवा देशांतर्गत घटनामुळे किंवा राज्यांतर घटनेमुळे ज्या साधारण लोकांवर परिणाम होणार आहे आणि त्याच्यामुळे खूप नुकसान होणार आहे, काही जीवितहानी किंवा आर्थिक हानी होणार आहे, मग त्यावेळी मला असं वाटलं की अभ्यास करायला पाहिजे, आणि त्याच्या माध्यमातून मग आपण असा अभ्यास करायला लागलो. आता तू जे प्रश्न मला विचारले की बाबा महाराष्ट्रात सेन्सेक्स डुबतोय आणि महाराष्ट्रामध्ये स्कॅम्स पण होत आहे सरकार आल्याच्या नंतर, हे तुम्ही लिहिलं नाही का? आता हे सगळं लिहिलेलं आहे की सरकार कधी येणार, सरकार आल्याच्या नंतर काय काय होणार, भारतात लोकसभेमध्ये कोणाची सरकार येणार, ठीक आहे, तर जागतिक स्तरावर काय परिणाम होणार आहे, हे 2020 मध्ये 21 मध्ये आपण पोस्ट ह्या सगळ्या केलेल्या आहेत की विश्वयुद्ध सुरू कधी होणार, विश्वयुद्धाची तारीख काय राहणार, कोणत्या देशांमध्ये होणार, आणि पृथ्वीचे असे कोणता भाग आहे की जो विश्वयुद्धासाठी कारणीभूत राहणार, त्याचे आर्थिक परिणाम काय होणार विश्वावर. आता तुझे भाऊ बहीण असतील, माझे भाऊ बहीण असतील, आपण वी आर द पार्ट ऑफ ग्लोबलायझेशन आहे ना, वैश्वीकरणाचे आपण आता एक भाग आहोत. ठीक आहे. तर विश्वात जे घडणार, डाउजोस मध्ये काही परिणाम झाला तो उद्या आपल्या शेअर मार्केटवर पण परिणाम पडतो. खरं तर 2 वेगळे देश आहे. ठीक आहे. तर जागतिक राजकारण, त्याचा भारतावर होणारा परिणाम, ठीक आहे, आणि भारतात होणार म्हणजे राज्यांवर पण होणार आहे. कारण इकॉनॉमी ड्राईव्ह कशी करताय, आज माझा मुलगा 50,000, 2 लाख, 4 लाख, 10 लाख, 15 लाख महिन्याला कमवतोय. का बरं होत आहे? कारण एमएनसीज भारतामध्ये आहे. मग भीती काय वाटते, समजा उद्या अमेरिकेत काय घडलं किंवा रशियात काय घडलं किंवा जपानमध्ये काय घडलं, ठीक आहे, किंवा मिडल ईस्ट मध्ये काय घडलं. खूप लोक आता दुबईला राहतात, कुवैतमध्ये काम करतात, इस्रायलमध्ये काम करतात, असे खूप लोक आहेत की जे भारतातले जे बाहेर जाऊन काम करतात. मग त्यांच्या आयुष्याला जर उद्या धोका झाला, त्यांची आर्थिक स्थिती कोलमडली, तर त्यांच्यावर जे डिपेंडंट त्यांचे परिवारजन आहे, कुटुंबातले लोक आहेत, त्यांचे सुद्धा बेहाल होणार. मग त्याला घेऊन आपण पोस्ट 2021 पासून जगाला अलर्ट देतोय. त्यासोबत आपण भारतातल्या लोकांनी सुद्धा कसं अलर्ट राहायला पाहिजे, कुठे युद्ध होणार आहे, त्या युद्धाचे पडसाद काय होणार आहे, याच्या रिलेटेड पहिली पोस्ट आपण टाकली 2021च्या ऑगस्ट महिन्यात. आय वॉज द ओनली पर्सन इन कोरोना पिरियड हु रिटर्न ही ईस्ट आणि मिडल ईस्ट, ठीक आहे, या क्षेत्रामुळे जे युद्ध होणार आहे त्याच्यामुळे ग्लोबल डिझास्टर हे जगभर येणार आहे आणि भारत हा त्याचा एक भाग राहणार आहे. ठीक आहे. तर मिडल ईस्ट मधली एक चूक आणि ईस्टर्न कंट्रीज मधली एक चूक ही अख्ख्या जगासकट भारताला भारी पडणार आहे, ज्याच्यामुळे भारतातल्या साधारण नागरिकाच्या आयुष्यावर परिणाम पडणार आहे. ठीक आहे. तर हे आंतरराष्ट्रीय धोरण जे काही बदललेत त्याच्यामुळे विश्वयुद्ध होणार. मग त्याची तारीख टाकली. त्याची तारीख काय, तर 12/2/2022 त्या तारखेला रशियाने पहिलं मिलिटरी ऑपरेशन सुरू केलं. हे सांगितलं की नाही आमच्या रशियन लोकांना धोका आहे नाटोमुळे, पण डोनबास मध्ये पहिलं आक्रमण केलं 24/2/2022 ला. ठीक आहे. आता 3 वर्ष झाली त्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण एक पोस्ट केली की पहिले कोल्ड वॉर होईल, जे महाशक्तीचं सुरू होईल. ठीक आहे. अँड इट विल बी कन्व्हर्टेड इन टू द वर्ल्ड वॉर. ठीक आहे. ही पण 2021 मधलीच माझी पोस्ट आहे. ठीक आहे. तर स्पेसिफिकली आपण जगामधले कोणते कोणते देश याच्या सहभागी होणार, कधी होणार,
त्याचा भारतावर काय परिणाम होणार, जगावर काय परिणाम होणार, हे आपण कंटिन्युअसली टाकत असतो. सर मी थोडस तुम्हाला तुम्ही आता जी काही माहिती दिली त्याच्यापेक्षा थोडा वेगळा प्रश्न विचारते की ना बरेच लोक असतात जी भविष्यवाणी करतात पण मोस्टली लोकांच्या आयुष्याबद्दल किंवा त्यांच्या रोजच्या काही घडामोडी होत आहेत आयुष्यामध्ये त्याबद्दल असतात. पण तुमच्याबद्दल हे खूप विशेष आहे की तुम्ही नॅशनल लेवलवर काय होतंय याच्यावरून भारतावरचे परिणाम आणि एकूणच म्हणजे तुम्ही म्हणता वर्ल्ड वॉर सारख्या गोष्टींची पण तुम्ही आधीच शक्यता वर्तवता किंवा त्याच्याबद्दलच सांगता जे काय आहे ते. हे कशाच्या आधारावर नेमकं होतं म्हणजे मला स्वतःला खूप मोठा प्रश्न आहे हा की कुतूहल वाटतंय की नेमकं कशाच्या आधारावर हे सगळं तुम्ही सांगता किंवा काय अभ्यास असतो नेमका याच्या मागचा. दोन गोष्टी काय नाही, शिकावं हे प्रत्येकाला वाटत असतं पण आपण ते शिकत असतो ज्याचा ट्रेंड असतो. आता ट्रेंड काय आहे तर हा एक व्हायरस आहे. ठीक आहे, मूलभूत गरजा सोडून माणूस जे एक्स्ट्रा कमवण्याचा विचार करतो ना ते फक्त ट्रेंड मॅनेज करण्यासाठी. तर वॉरफेअर हा पण एक ट्रेंड आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. तर हे जे सांगत असतो त्याच्यामध्ये कसं आहे ना की जसं एक व्यक्तीला इमोशन आहे, एक भावना आहे आणि त्या भावनेतून एक गरज निर्माण होते. तर मला माझ्या मुलाविषयी एखादी भावना आहे तर मला वाटतं की माझ्याकडे मग त्याच्या मित्राकडे जे आहे ते माझ्या मुलाकडे असलं पाहिजे जेणेकरून याचा भावनिक संतुष्टी याला मिळेल. असे प्रत्येकाच्या बाबतीत आहे. श्रीमंत आई वडिलांच्या बाबतीत आणि गरीब आई वडिलांच्या बाबतीत. ते स्वतः चांगले कपडे घालणार नाही मुलाला घालून देईल कारण त्याच्या भावना गुंतल्या त्याच्यामध्ये. तर जगाला पण एक भावना आहे ना. अर्थ हॅज इट्स ओन इमोशन आहे ना. नेचर हॅज इट्स ओन इमोशन. खूप चांगल्या सुंदर कुलू मनाली किंवा शिमल्यासारख्या जागी गेली की तुला खूप सुंदर व्हिज्युअल्स मिळतात डोळ्यासमोर आहे ना. असं म्हणतात की डोळे हे यमाचं द्वार आहे. ठीक आहे, कारण सगळं आकर्षण तिकडनं सुरू होतं. पण तिथे जेव्हा डोळे सुखावतात त्यातनं मन सुखावतं, त्यातनं आत्मा सुखावतो. ठीक आहे, तर पृथ्वीला आपलं एक इमोशन आहे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये मेदिनी नावाचा एक भाग आहे. ज्या मेदिनी ज्योतिषामध्ये मार्केटमध्ये काय होणार, पृथ्वीचं काय होणार, तिथे मास किलिंग होणार किंवा मास डेव्हलपमेंट होणार हा तिथे अभ्यास केला जातो. प्रकार आहे. आता कोल्ड प्ले आलो होतो माहितीये. तर कोल्ड प्ले एखाद्याला आवडत शकतं पण तो त्याच्याविषयी जेव्हा 10 लोकांमध्ये ती चर्चा करतो मग त्यांनाही असं वाटतं की मी हे बघायला पाहिजे आहे ना. मग खूप डॉमिनंट माणूस जेव्हा म्हणतो की नाही हा तर खूप चांगला बँड आहे, मग हा म्हणतोय का, मग सगळ्यांना त्याच्याविषयीचं कुतूहल निर्माण व्हायला लागतं. तो रूल कोण करतोय, तो जो रूल करतोय त्याच्या भावना कशा आहेत, तो मूळ कसा आहे, मग तो कशा प्रकारचे निर्णय घेणार आहे, तर जगावर काय परिणाम होणार आहे, मग त्याचा देश कोणत्या स्थितीमध्ये आहे, मग सगळ्यात बलवान देशाचा व्यक्ती जो येणार आहे त्याची भूमिका काय राहणार आहे जगाविषयीची, देशाविषयीची आणि सामान्य लोकांविषयीची. तो राजा म्हणून राज्य करतोय की तो व्यावसायिक म्हणून राजाच्या गादीवर बसलाय पण व्यवसाय करतोय. त्या जागी बसणाऱ्याचा मूळ रोल काय राहणार आहे. आपली भूमिका समजली की कर्तव्य समजतात. पण तो जो राजा जर त्याच्या इंटरेस्टचे जर विषय घ्यायला लागला तर तो राजा न राहता व्यावसायिक होऊन जाईल. तो त्याची भावनिक गरज पूर्ण करतोय, तो त्याच्या दृष्टिकोनातून देशाला बघतोय. बेसिकली देशाची नेमकी काय गरज आहे आणि त्याची भूमिका काय, ह्यातनं त्याची कर्तव्य परायणता राहते. मग ह्यातनं त्या राजाची पत्रिका. ठीक आहे, मग स्वतःच प्रश्न कुंडली मांडायची, मग त्याला मेदिनीमध्ये फ्यूज करायचं, पृथ्वीची कुंडली बनते. ठीक आहे, त्या झोनच्या लोकांमध्ये असलेल्या ज्या भूमिका, इतक्या दिवसापासून हिंदुत्वाची जागृती नव्हती पण अचानक राजा बदलला, ती जागृती आली आणि त्या जागृतीच्या माध्यमातून आपल्या रूढी परंपरा यांना महत्व प्राप्त झालं. त्या पहिल्याही पासून महत्वाच्या होत्या पण त्या विचाराचा राजा बसला तिथे. म्हणून भारताची मूळ जी भूमिका आहे भारतीयांची ती बदलायला लागली. ठीक आहे, एक जो आत्मविश्वास गमावला होता तो आत्मविश्वास परत यायला लागला भारताला, कारण त्याची भूमिका त्या दृष्टिकोनातून. मग काश्मीरचा प्रश्न असेल, राम मंदिराचा प्रश्न असेल, ठीक आहे त्याच्यामध्ये खूप सारे विषय झाले असेल पण विषय आहे की राम मंदिर झालं हे सत्य आहे. 370 कलमाच्या विषयी काहीतरी ऍक्शन झाली, ती पूर्ण नसेल, त्याचा एक क्लॉज जो आहे पण तरी त्या विषयात तुला घेऊन ऍक्शन झाली तर भारतीय लोकांचा आत्मविश्वास वाढायला लागला. पण याच ठिकाणी ही जी ग्लोबची पत्रिका आणि वेगवेगळे राज्य आहे, आपण एक पोस्ट टाकली आहे की विस्तारवाद डोक्यात घुसणार आणि या विस्तारवादामुळे विश्वाचं नुकसान होणार. ठीक आहे, अमेरिका काय करताय, तो पनामा मागतोय, तो आईसलँड मागतोय. ठीक आहे, आणि त्यासाठी तो जेलेन्स्कीचा बळी द्यायला पण तयार आहे ना. तू युक्रेन घे आणि मला आईसलँड आणि कॅनडाला म्हणतो मला तूही पाहिजे, मलाही रूल करायचंय. तर काय झालंय की आज
कॅनडाने म्हणलं की आमचं ट्रूप पाठवतो आम्ही युक्रेनला मदत करायला अमेरिकेच्या विरुद्ध जाऊन. म्हणजे जे आंतरराष्ट्रीय सौदार्य होतं, एकमेकांविषयीचं प्रेम होतं, ही खोटी राष्ट्रभक्ती पण कधी कधी आणि खोटा स्वाभिमान पण माणसाला डुबतं घेऊन आहे ना. तू व्यावसायिकाच्या बुद्धीतनं जेव्हा तू राज्य करायला लागतो तेव्हा तू पहिला स्वतःचा स्वार्थ बघतो. स्वतःचा स्वार्थ बघणे म्हणजे चांगला राजा होणे नाही. राम हा छत्रपती का झाला? राम सर्वांना मान्य काय आहे? तर त्याने प्रजेच्या प्रत्येक लहान लहान व्यक्तीच्या इच्छांची काळजी घेतली, त्याच्या मनाची काळजी घेतली. त्यांनी एका धोबीच्या मनात आला होता प्रश्न की सीता पवित्र आहे की नाही, फक्त तिच्यासाठी त्यांनी पाठवलं. त्याच्यासाठी एक लहान व्यक्तीच्या मनाचं सुद्धा महत्व होतं आहे ना. तर हा जर विश्वातली सगळ्यात शक्तिशाली देश म्हणतोय अमेरिका, तर विश्वातली शांती मेंटेन करणं पण त्याचं काम आहे. पण त्याच्या आता जागेवर कोण बसणार आहे? डोनाल्ड ट्रम्प. मग डोनाल्ड ट्रम्प काय करू शकतो हे ज्याला कळेल तोच विश्वाचं भाकीत करू शकेल. मी येणारच होते या मुद्द्याकडे की आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही आतापर्यंत आम्ही माणसांची व्यक्तीची कुंडली असते ऐकलं होतं, पृथ्वीची कुंडली असते हा जो तुम्ही उल्लेख केला त्याबद्दल पुन्हा म्हणजे एक नवीन कुतूहल तयार होतंय. बरोबर आहे तुझं म्हण अगदी. हा मला तर वाटतं की हा प्रश्न विचारला तुमच्या उत्तरांमधूनच म्हणजे अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या पहिल्यांदाच कळतात बाबा हे असंही असू शकतं का खरंच असं वाटतंय. बरोबर आहे. मग कसं आहे ज्योतिषाचं मूळ काय की 12 राशी आहेत, 27 नक्षत्र आहे. त्या 12 राशी आणि 27 नक्षत्र यातनं माणसाच्या वेगवेगळ्या भावना घडत असतात. तू खूप शक्तिशाली आहे, पण तुझी भावना एक मी दुसऱ्याला संपवून मोठा होईल म्हणजे तू तुझी न्यूसन्स व्हॅल्यू वाढवून मोठी होशील. ठीक आहे. आता तो एक दुसरा शक्तिशाली व्यक्ती आहे, तो काय म्हणतो की मी लोकांना वाचून लोकांसाठी चांगलं काहीतरी करून माझी शक्ती मी सिद्ध करेल. शक्ती दोघांकडे आहे, फक्त भावनांच्या फरकामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वात, त्यांच्या स्वभावात, त्यांच्या चरित्रात आणि विचार करण्याच्या पद्धतीत बदल आहे. म्हणून तो वेगळा आहे एकमेकांपासून. ठीक आहे. तर पृथ्वीच्या वेगवेगळ्या झोनचे जे लोक आहेत, कुठे अग्रेसिव्ह लोक आहे, कुठे बुद्धिजीवी लोक आहे, कुठे कष्टकारी लोक आहे, ठीक आहे, कुठे मनस्वी लोक आहे, प्रवृत्ती आहे. पण जर एक ग्लोबचं ट्रेंड आहे. ठीक आहे. सिंगापूरमध्ये अतिशय स्वच्छतेला मानणारे लोक आहेत. ठीक आहे. ते पृथ्वीची कुंडली आहे आणि ते वेगवेगळ्या नक्षत्रांच्या प्रभावात आहे. त्यातनं त्या लोकांचे तसे विचार बघ. इंग्लंड मधले लोक आहे, ब्रिटन मधले लोक आहे, ते अनुशासनाला फॉलो करतात. फ्रान्स मधले लोक आहे, ते फ्रेंच शिवाय दुसरं बोलत नाही. पण त्याच्याच बाजूला अमेरिका पण आहे. थोडं पुढे गेलं की ते कल्चरच आहे. असलं त्याचं कल्चर नेमकं काय आहे आणि त्यांची नेमकी राष्ट्रभाषा काय हे तुम्ही ओळखू शकत नाही. ठीक आहे. मला तर कधी कधी वाटतं की जे ब्रिटन आणि तिकडल्या साईडचे बहिष्कृत इंग्रज होते त्यांनी अमेरिका बसवलेला आहे. त्यांना काही रूल नाही, कपडे कसे घालावे, काय कसं करावं, काय परंपरांमध्ये नाही राहायचं, कशात नाही राहायचं, कोणत्या अनुशासनात नाही राहायचं, असे ते लोक आहे. चौकटीतच नको. त्यांना फक्त सुरक्षा पाहिजे. पण तिथे गन कल्चर आहे ना. लहान मुलं मोठ्यांना आईला उडून देतात. एक मुलगा वर्गात पिस्तूल नेतो, 3 लोकांना उडून देतो. तर काय आहे की प्रत्येक प्लॅनेट शक्ती सगळ्यांकडे आहे, पण त्या शक्तीचा वापर कसा करायचा. आईन्स्टाईनने अणुबॉम्ब बनवला, तो त्यांनी कबूल केलं होतं राष्ट्राध्यक्षाने की याचा वापर करणार नाही, पण जपानवर टाकला. पहिलेपासून अमेरिका धोकेबाज देश आहे. त्यांनी ज्याच्याशी मैत्री केली त्याला संपवलाय. ठीक आहे. त्यांनी स्वतः सिरियामध्ये एक गट तयार केला, मग त्यालाही संपवायला दुसरा गट तयार केला. अफगाणिस्तानमध्ये गेले, अफगाणिस्तान संपवला. तालिबानी लोकांना सोबत गेलं, त्यांना संपवलं. आधी पाकिस्तानच्या सोबत गेला, त्यांना संपवलं. साऊथ कोरिया सोबत गेला, नॉर्थ कोरिया साऊथ कोरिया आग पेटवली. आता इस्रायलच्या खांद्यावर बंदूक ठेवली. म्हणजे पहिल्यापासून जर अमेरिकेचा इतिहास बघाल, ह्यांना स्वतःच्या पृथ्वीवर युद्ध करायचं नाही. मग अमेरिका ही राहू प्रधान देश आहे. ठीक आहे. लक्षात घे, शनी राहूचं बॅड कॉम्बिनेशन त्यांच्या देशामध्ये आहे. फार श्रूड आहे आणि फार चालाक आहे. ठीक आहे. खोटं त्यांचं तोंडून खोटं नाही बोलणार, पण कृती त्यांची जी आहे ती अस्पष्ट आहे. ठीक आहे. आता त्यांनी भारतावर टॅक्स लादला, मोदींना खूप जवळ केलं. जसे आपले सन्माननीय मोदीजी भारतात आले तसं त्यांनी टॅरिफ वाढवून टाकलं. जेव्हा त्यांना चायनासाठी मिलिटरी बेस पाहिजे होता तेव्हा त्यांनी भारताकडे मागणी केली, तेव्हा टॅक्सचा विषय नव्हता, का तर चायनाशी युद्ध करायचं होतं. तर तुम्ही एक लक्षात घ्या की ग्लोबमध्ये या पूर्ण पृथ्वीवर, ठीक आहे, ही त्या नक्षत्र, कारण आपण ज्या कुटुंबामध्ये राहतो त्या कुटुंबाच्या प्रत्येक व्यक्तीचा आपल्यावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम पडत असतो. तर पृथ्वी पण सौर कुटुंबात राहते. त्या सौर कुटुंबात राहणाऱ्या पृथ्वीच्या प्रत्येक एरियावर वेगवेगळ्या प्लॅनेटचं बलाबल आहे. ऐक ना, एखादे तुझे काका चांगले वाटले तर तुझ्या मनात त्यांच्याविषयी आदर निर्माण होईल. तिथे तुझा भाऊ एखादा जर वाईट वागला, सख्खा जरी असेल तरी तुला त्यांच्याविषयी तुझ्या मनात त्याच्याविषयी राग निर्माण होईल. कसं आहे ना, बदलणाऱ्या भावना आणि बदलणारी वागणूक ह्यातनं आपली कृती आणि लोकांची कृती ठरत असते. तर लोकांच्या विचारांवर आणि भावनांवर
तुझ्या भावना आणि विचार जोपर्यंत एक होत नाही तोपर्यंत तुझी कृती क्लिअर नाही होत. तुला धावपटू व्हायचं आहे आणि तुझं इंटरेस्ट क्रिकेटमध्ये आहे, मन क्रिकेटमध्ये आहे आणि धावते ग्राउंडवर आहे, तर हवं तू कुठे परफॉर्म करशील? मन एकीकडे आहे. तर भावना आणि विचार म्हणजे तुझं इंटेलिजन्स, इमोशन, इंटेलिजन्स आणि पॅशन या 3 गोष्टीवर माणसाचं आयुष्य डिपेंडंट आहे. लग्न पंचम आणि नवम भाव, रज तम सत. ठीक आहे. जे रजोगुणामुळे तुला शक्ती मिळाली आहे. फुल आहे, फुलाला सुगंध आहे, पण ज्या शक्तीमुळे त्या सुगंधाची जाणीव आहे तो रजोगुण आहे. पण सुगंध आल्याच्या नंतर ते फुल तोडायचं की नाही तोडायचं, की आता इतरांना आनंद घेऊ द्यायचा, हा सतगुण आहे. पण जर तोडायचं असेल तर तामसी गुण आहे. तर तामसी गुणावर जोपर्यंत तू कंट्रोल मिळत नाही तोपर्यंत तू व्यक्तिमत्व किंवा चांगल्या चरित्राचे होऊ शकत नाही. आज ठीक आहे, मीडिया काय करतो आय डोंट नो, पण अमेरिकेने युक्रेनला युद्ध करण्यास भाग पाडलं. आज अमेरिका म्हणते की तुमचं मौल्यवान खनिजे आम्हाला द्या. ठीक आहे, अमेरिकेची 2 वेगळ्या भूमिका येतात आहे. तर देश म्हणून येत आहे का नाही, अमेरिकेचा लीडर बदलला. जोपर्यंत बायडन होते तोपर्यंत खनिजावरचं आपलं स्वामित्व अमेरिकेने कधीच नाही सांगितलं. मग डोनाल्ड ट्रम्प येणार हे जेव्हा कळलं तेव्हा त्याच्या हिशोबाने जगात काय करेल घडणार आहे हे याचा अभ्यास करावा लागतो. ठीक आहे, की तो कसा रूल करणार आहे जगाला. अच्छा. आणि तुम्ही जे म्हणजे हा प्रश्न मी त्याच्यातून खरं तर विचारला होता, पण त्यातलाच तो एक मुद्दा की राजा आणि व्यावसायिकाचं जे काही तुम्ही गणित सांगितलं ते, आणि त्या हिशोबाने मला एका व्यक्तीवर बोट ठेवावं ते म्हणजे एलॉन मस्क, जे की आपलं तुम्ही बोललात तसं की राजाच्या गादीवर बसून व्यावसायिकच राहायचा की व्यावसायिक राहून राजाचा रोल निभवायचा. जसं की आपल्याकडे आता बोललं जातंय की अदानी वगैरे हे सगळ्यांचे असे संदर्भ दिले जात आहेत, तसंच ट्रम्पसाठी एलॉन मस्क ही एक व्यक्ती आता पुढे सरसावली असं म्हटलं जातंय. तर याचा सगळ्याचा परिणाम कसा होऊ शकतो अमेरिकेच्या आणि एकूणच आपल्या भारताच्या पण सगळ्या घडामोडींवरती किंवा आर्थिक सगळ्या गोष्टींवर? कसं आहे ना, राजा हा प्रजेसाठी असतो, कधी मंत्र्यांसाठी किंवा व्यावसायिकांसाठी नसतो. राजाचं काम आहे संतुलन. बघा, चायना याचं सगळ्यात चांगलं उदाहरण आहे. जग पेटत असताना चायना सायलेंटली स्वतःचे हातपाय पसरत आहे, आपल्या लोकांना उद्योग मिळवून देत आहे. तिथे जग युद्धाचा विचार करताय, तिथे चायना त्याचे व्यवसाय वाढवण्याचा विचार करतोय. आज भारतापेक्षा चायनाचा एक्सपोर्ट मोठा आहे आज, लक्षात घ्या तुम्ही. ठीक आहे, बी प्रॅक्टिकल. म्हणजे मला देशाचा अभिमान आहेच, नो डाऊट, पण सत्य परिस्थिती तशीच आहे. कारण परिस्थिती अशी आहे की तुम्ही सगळ्या ह्याच्यात तुम्ही एक नवीन प्लेन मिसाईल लावले की तुमची न्यूज लागते की अब तो चायना डर गया, पाकिस्तान डर गया, अमेरिका डर गया, अमेरिका डर गया. अरे पण त्यांचा ग्लोब, त्यांचे खनिजे, त्यांचे साधन सामुग्री एवढी आहे का, आपण किती दिवस सातत्याने युद्ध लढू शकतो. परत चायनानी रशियाला मदत केली आहे, चायनाने इराणला मदत केली आहे, चायना ऑस्ट्रेलियाला मदत करतो, चायनानी हाँगकाँगवर आपला प्रशासकीय अधिकारी बसवलेला आहे. ठीक आहे, इतकं मोठं युद्ध 2020 मध्ये चायनाने जिंकलं फायनली. ठीक आहे, लक्षात घ्या. आज श्रीलंका, त्याच्यानंतर नेपाळ, पाकिस्तान, तुम्ही ऑइल रिफायनरी शोधून म्हणजे ऑइल बेसिन शोधून दिले भारताने, पण ते एक्स्ट्रॅक्ट करण्याचा काम इराणने चायनाला दिला. ठीक आहे, एक लक्षात घ्या. तर प्रत्येक प्लॅनेट्सचा प्रभाव असणारा एक विशेष देश आहे ना. कोणत्या देशावर कोणत्या प्लॅनेट्सचा प्रभाव आहे हा विचार करावा लागतो, पहिली तर गोष्ट. ठीक आहे, त्याच्यामुळे लक्षात घ्या ही ग्लोब डिवाइड आहे 9 राशींमध्ये, 27 नक्षत्रांमध्ये, त्यांच्या कॉम्बिनेशन मध्ये. ठीक आहे, तर शनीची मकर रास आहे, लक्षात घ्या. ही त्याज्य रास आहे शनीची, तशी पाहिलं तर त्याज्य रास आहे ना. याच्यावर वारंवार आक्रमण झाले आहेत, याच्यावर वारंवार सत्ता प्रत्येकाची प्रस्थापित राहिलेली आहे. ठीक आहे, तर भारताचा वेगवेगळ्या रूपाने वापर झालेला आहे. ठीक आहे, आणि फार कष्टकारी लोक होतं. पण तर शनीचे मकर राशीचे लोक हे खूप कष्टी मोठे होणारे असतात. त्याच्यामुळे इंडियन लेबर्स किंवा इंडियन लोक खूप चांगले लेबर म्हणून दुसरीकडे काम करतात. कुवैतमध्ये जातात, दुबईमध्ये जातात, बहरीनमध्ये जातात, त्या ॲज अ लेबर जातात, लक्षात घ्या, ॲज अ एम्प्लॉई जातात. त्यापैकी फार कमी व्यावसायिक आहेत तुलनात्मक दृष्टीने पाहिलं तर, अदानी आणि अंबानी. ठीक आहे, पण असे बरेच नाव आहे भारताच्या बाहेर जे खूप मोठे व्यावसायिक आहे. आता मोनॅको सारखा छोटा देश आहे, पण तिथे सगळे लोक खूप श्रीमंत आहे, खूप म्हणजे खूप श्रीमंत आहे. भारतापेक्षा छोटा देश आहे. ठीक आहे, जर तुम्ही कतारची जर इकॉनॉमी पाहिली, छोटा देश आहे पण ती इकॉनॉमी खूप चांगली आहे, रिच कंट्री आहे. तर भारत पण रिच कंट्रीच आहे. सगळ्या भारतीय लोकांचं सोनं एकत्र आणलं तर कधी अर्धी पृथ्वी विकत घेऊ आपण. ठीक आहे, परंतु आपल्याकडे अजूनही खूप चांगले कर्मचारी मिळतात आणि आपणही तिथे गुलामी करून खूप जास्त पैसा कमवू शकतो, या भूमिकेत आपण तिकडे जातो तिथे राहायला. ठीक आहे, म्हणजे गेल्या याच्यात 3,500 लोकांनी भारताचं नागरिकत्व सोडलंय.
ठीक आहे, मोठ्या व्यावसायिकांनी. ठीक आहे, तर भारतावर शनीच्या मकर राशीचा परिणाम जास्त आहे. शनीची कुंभ रास वेगळी आहे, शनीची मकर रास वेगळी आहे. आहे की नाही? भारत त्याच्यासाठी प्रयत्न करतोय येण्यासाठी. का तर भारताचा राजा बदलला. ठीक आहे, पण लक्षात घे, असं जरी असलं तरी त्या राजाची आजची स्थिती काय आहे ना? तर शनीचं जे मोमेंट आहे आणि गुरुचं जे मोमेंट आहे, त्या शनी आणि गुरुच्या मोमेंटमध्ये आणि मध्ये जो राहू बदलला लास्ट इयरला, त्याच्यामुळे जो ग्लोबवर झालेला परिणाम आहे, त्याच्यामुळे सगळं खूप व्हर्च्युअलायझेशन मध्ये गेले. सर, तुम्ही आता जे काही राहू आणि शनीचे संबंध सांगितले ते अमेरिकेच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण आतापर्यंत पाहिले, पण असे कुठले ग्रह आहेत किंवा बलाबल आहे ग्रहांचं जे की मिडल ईस्ट कंट्री आणि ईस्टर्न कंट्रीजवर त्याचा जास्त परिणाम दिसून येतोय? कारण की सध्या जर पाहिलं तर अनेक देशांमध्ये युद्धाची परिस्थिती, युद्धजन्य परिस्थिती पाहायला मिळते. तर आणखी कुठल्या ग्रहांचं असं बलाबल आहे आणि याच्यामध्ये ज्योतिषी दृष्टिकोन नेमका कसा आहे, की तुम्ही कशाच्या आधारावर सांगताय नेमका? बरोबर, दोन गोष्टी आहे की एक आहे की मुलगा हुशार आहे आणि दुसरं आहे की त्याचा इंटरेस्ट कशामध्ये डेव्हलप होत आहे की नाही. तेव्हाची जी प्रेझेंट कंडिशन असते, म्हणजे वर्तमान स्थिती असते आणि तेव्हाच्या ज्या गरजा असतात आणि त्या पिरियडमध्ये निर्माण झालेल्या आवड, म्हणजे त्याच्या ज्या भावना असतात, इच्छा असतात, त्याच्या कॉम्बिनेशन मधून त्याची ऍक्टिव्हिटी असते. आणि ह्या सगळ्या भावनांची निर्मिती करण्याची जी कुवत असते ती ग्रहांमध्ये असते. तिकडल्या भौगोलिक स्थितीमध्ये असते, तिकडल्या सामाजिक वातावरणामध्ये असते. ठीक आहे, तिकडल्या कौटुंबिक परिस्थितीमध्ये असते. म्हणजे एखाद्याला जर एखाद्याचे वडील गाणे म्हणत असेल आणि रोज गाण्याच्या चर्चा होत असेल, भलेही तो त्यांनी काही ठरवलं नसेल की मला गायक व्हायचं, पण रोज कानावर पडून 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 त्याला त्याचं नॉलेज व्हायला लागतं. तर सभोवताली जे काही घडतंय त्याच्यामुळे शनी आणि राहूचं जे कॉम्बिनेशन आहे सध्या, ठीक आहे, त्याच्यामुळे स्पेसिफिकली अमेरिकेच्या ज्या ऍक्टिव्हिटी आहे, ठीक आहे, त्या म्हणजे शनी मकरेत असताना पण सुरू झाल्या. त्यांच्यामध्ये तसे 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 चेंजेस येत गेले. ठीक आहे, आणि आता जे शनी राहूचं कॉम्बिनेशन आहे त्याच्यामध्ये गुरुचं जे मुवमेंट झालं, गुरु जो वक्री झाला हातामध्ये, ठीक आहे, त्याच्यामध्ये ते एक्स्ट्रीमिझम झालं. ठीक आहे, म्हणजे गुरुची साधारण, हा माझे सगळे विद्यार्थी आणि गुरुचा दृष्टिकोन हा सर्व व्यापी असतो, पण हा गुरु वक्री झाला ना, त्याच्यात विचार उलटे झाले ना लोकांचे. आहे की नाही? एकीकडे आपण खूप मॅच्युरिटीने विचार करतो, एक सरळ साधा माणूस सगळ्यांचा चांगलं होईल असा विचार करतो, पण उलटा माणूस कसा विचार करतो की माझंच चांगलं झालं पाहिजे. ठीक आहे, तर शनी आणि राहूच्या कॉम्बिनेशन सोबत गुरुचं उलट ज्ञान प्राप्त झालं. ठीक आहे, त्याच्यामुळे त्यांचे डोके खराब झाले. ठीक आहे, राईट. एकदम साधारण माणसाला समजावं या उद्देशाने बोलतोय, कारण ज्योतिषीय टर्म्स मध्ये तुला मी एका ज्योतिषासोबत बोलू शकतो, पण हा सामान्य जनतेसाठीचा कार्यक्रम आहे. ठीक आहे, आपण जे काही चर्चा करतो की त्यातनं सामान्य जनतेला कळावं की वैचारिक बदल कुठे आले, विचारांमध्ये बदल आले म्हणून कृतीमध्ये बदल आला. तसंच ईस्टर्न नेशन, त्याच्यानंतर जेव्हा ईस्ट आणि मिडल ईस्ट मध्ये जे मुवमेंट आलं, ठीक आहे, आपण टाकलं की मिडल ईस्ट आणि ईस्टर्न नेशन मध्येच या पिरियड मध्ये प्रॉब्लेम होणार आहे. त्या मुवमेंट मध्ये बुध, रवी आणि शुक्राचं कॉम्बिनेशन जे शनी आणि राहूच्या पोझिशनच्या अनुषंगाने बदलले, त्याचा तो परिणाम झाला या सगळ्या झोन मध्ये. ठीक आहे, हे इम्प्रॅक्टिकल झाले सगळे लोक. म्हणजे अमेरिकेवरती जे परिणाम झाले ते राहू आणि शनी आणि ईस्टर्न आणि मिडल ईस्ट जे म्हणतो त्याच्यावरती बुध, शुक्र आणि रवी. ठीक आहे, हे क्रूर झाले. त्याच्यामुळे नॉन फिअर मध्ये गेले की त्यांना हे माहिती होतं की असं पण आमच्याबद्दल उद्या अजून काही वाईट झालं तर म्हणून हे आमचं वाईट करेल त्याच्या आधी आम्ही आमची ताकद म्हणजे डिफेन्सिव्ह मोड मधनं आपण अटॅकिंग मोड मध्ये यायला पाहिजे. हा थॉट प्रोसेस नॉन फिअर मध्ये हे सगळं झालं. प्रत्येकाला स्वतःच्या अस्तित्वाची काळजी असते. ठीक आहे, त्याच्यामुळे वारंवार इस्रायलकडनं होणारे आक्रमण, भले ते रॉंग साइड आहे की करेक्ट साइड आहे हा विषय नसतो, पण प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं अस्तित्व प्रिय असतं. गुन्हेगार पण कोर्टात तो चांगला हे सिद्ध करत असतो आणि जो निर्दोष असतो तो पण सिद्ध करत असतो. दोघांची ती फाईट सुरू असते स्वतःच्या अस्तित्वाची आणि ते स्वतः का करेक्ट आहे हे सांगायला. ठीक आहे, ठीक आहे, त्याच्यामुळे त्या पोस्ट मध्ये लिहिलं होतं की मिडल ईस्ट आणि ईस्टर्न कंट्री मधल्या ज्या ऍक्टिव्हिटी राहील त्याच्यामुळे ग्लोबल डिझास्टर येईल. हे 2021 मध्ये आपण टाकलं होतं, कारण त्या पिरियड मध्ये त्या पोझिशन येणार होत्या. ठीक आहे, आता हे टाकण्याचं पण एक कारण आहे, कारण जो ऑइल बिझनेस आहे, इतके आपण श्रीमंत देश आहे, दुबई असेल, अरब असेल, कुवेत असेल, कतार असेल, हे सगळे ऑइल प्रोव्हाइड करणारे नेशन्स आहे, जे ओपेकचे पार्टनर आहेत. ठीक आहे, तर
एक ऑइल ट्रेड आहे, त्यातनं निर्माण होणारा पैसा, एनर्जी सेक्टर, हा तुमच्याकडे इलेक्ट्रिसिटी 5 मिनिटं जाऊ द्या, तुम्ही काहीच काम करू शकत नाही. राईट. तुमच्या गाडीचं पेट्रोल संपलं, तुम्ही 10 म्हणजे तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर यू शुड हॅव अँपल एनर्जी सोर्सेस. राईट. तर प्रॉब्लेम रवी, शुक्र आणि बुधाचं जे कंजंक्शन आलं त्याच्यामुळे जे राहू आणि शनीच्या कंजंक्शन मध्ये आलं, म्हणजे राहू आणि शनीच्या दृष्टिकोनातून जे चेंजेस झाले त्याच्यामुळे हे अनस्टेबिलाइज झाले नेशन सगळे. ठीक आहे. पण तो आपल्याला आधी विचार करून ठेवावा लागतो. समजा माझ्याकडे कोणी क्लायंट येत आहे आणि तो त्या इंडस्ट्रीला बिलॉंग करतो, आयटीला असेल किंवा कोणालाही, तर त्या पिरियड मध्ये काय होणार आहे पुढे हे तर मला कळलं पाहिजे. ठीक आहे. ज्या फील्डला तुम्ही कनेक्ट करता त्या फील्डचं अस्तित्व नसेल तर तुमचं काय अस्तित्व आहे? जिकडनं तुम्हाला पैसे येणार, तुमचा मालकाचा धंदा बसला तर पगार कोण देणार? ठीक आहे. तर ही जी ग्लोबल इकॉनॉमी आहे, समजा इंडस्ट्री ग्रो होत आहे, मग याला सप्लाय, या इंडस्ट्रीला सप्लाय करणारा वेंडर इंडस्ट्री खूप सारा आहे. मग ही इंडस्ट्री प्रॉब्लेम मध्ये आली तर ह्या पण इंडस्ट्री प्रॉब्लेम मध्ये येईल ना. सर तुम्ही आहे ना, आणि म्हणजे माझ्या बघण्यात तर अशा कोविड काळात पण बऱ्याच अशा पोस्ट होत्या ज्याच्यामध्ये तुम्ही वर्ल्ड वॉर म्हणा, शेअर मार्केट म्हणा आणि इतर अशा बऱ्याच गोष्टी होत्या ज्याच्याशी तिथे बाबा कोविडचा काळ सुरू आहे, लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न सुरू आहे, पण त्यावेळेस म्हणजे मला स्वतःला किंवा लोकांना असं वाटू शकतं की इथे एवढी भयानक परिस्थिती सुरू असताना ह्यांना वर्ल्ड वॉरचं सरांना का पडलं असेल किंवा शेअर मार्केट बद्दल का सर आता एवढ्या आत्मीयतेने त्या पोस्ट लिहित असतील, तर त्यामागचं कारण काय होतं आणि ते कसं तुम्हाला म्हणजे समजत होतं किंवा सुचत? कारण की तशी परिस्थिती पुढे पाहायला नक्कीच मिळाली, आर्थिक कोलमडलेली असेल स्थिती किंवा सगळंच काही. बरोबर आहे. हे असण्याचं कारण कोविड मध्येच लपलेलं आहे, लक्षात घ्या. कारण प्रत्येक देशाला हे माहिती आहे की कोविड मध्ये त्यांचे लॉसेस झाले आहे ना, आणि ती फायनान्शियल गॅप भरून काढायची आहे. याच्यामध्ये कोणताही देश मोठा होण्यापेक्षा माझ्या देशातले लोक जगतील हा तो सगळ्यात प्रथम विचार होता. पण जे अमेरिकेचं बिहेवियर होतं ना कोविड मध्ये पण, ठीक आहे, अमेरिकेने शटडाऊन केलं पण खूप लवकर इंडस्ट्री ओपन करून टाकल्या, कंपन्या ओपन करून टाकल्या. त्याच्यामुळे ना त्या देशाची एक भूमिका होती, जगात लोक मेले तर काय हरकत नाही पण इंडस्ट्री जिवंत राहायला पाहिजे. त्याच्यामुळे ह्युमॅनिटी पॉईंट ऑफ व्ह्यूने त्यांचा तेव्हा थॉट प्रोसेस खराब झाली. तेव्हा एक राक्षस जसा विचार करतो, जग मिळत तर चालेल पण माझं देवत्व टिकलं पाहिजे. राक्षसालाही वाटतं की मी राजा आहे, मी सगळ्यांचा देव आहे. त्यांच्या इमोशनल जो चेंज आला, ड्रास्टिक चेंज जो आला, तो चेंज तिकडनं खरं तर सुरू झाला. कारण जर मानच्या कंपन्या बंद राहिला, प्रोडक्शन कमी राहिलं, कन्झम्पशन कमी राहिलं, खाण्यापिण्याचे जर वांदे झाले तर देशाचं नुकसान होईल. आता देशाचं नुकसान होईल म्हणजे काय, तर पैशाचं नुकसान होईल. तर मनी सेंट्रिक अप्रोच त्यांना तेव्हाच मिळाला. तर त्यांनी त्याच वेळी हे लक्षात आलं की आता याची स्क्रिप्ट आपल्याला लिहायला सुरू केलं पाहिजे. त्यांचा हा जो एक चुकीचं इमोशन डेव्हलप झालाय, मी शिकलो नाही आहे आणि मला खूप पैसा पाहिजे तर मी काय करेल. एक चोर चोरी का करतो, कारण त्याला स्वतःच्या कुवतीवर तेवढे पैसे कमवता येत नाही माहिती आहे. मग अमेरिका हा तसा नाही पण त्या वृत्तीचा देश आहे. इंटेलिजन्स आहे त्याच्याकडे नो डाऊट, पण गन कल्चर पण आहे त्यांच्याकडे. जगाला नेहमी युद्धामध्ये ठेवायला आवडतं त्यांना, एक आसुरी आनंद मिळतो. म्हणजे आमचे हत्यार घेतील, त्यांना जगात किती लोक मरत आहे. आता इस्रायलच्या माध्यमाने ते किलिंग करतच आहे ना. नक्कीच दहशतवाद आणि आतंकवाद हा खराब आहे नो डाऊट, पण त्यांच्यावर अमेरिकेचं दुकान चालतं ना. म्हणजे खूप साऱ्या ज्या संघटना आहे, संघटनाचे नेते आहे ज्यांनी विश्वाचा नाश केला, त्याच अमेरिकेने पण बनवलेलं आहे. ठीक आहे. नंतर ते आपले ट्रुप्स काढून घेतात. सिरिया खराब करून ठेवलं, पाकिस्तान खराब करून ठेवून दिलं, म्हणजे तो तर आपला शत्रू देश आहे. पण त्याच्यासोबत अमेरिकेने काय केलं नंतर, मग हा गेला चायनाकडे. पण आज अमेरिकेमुळे काय झालं, तो चायनाकडे गेला आणि चायना आता आपल्या या पण बाजूला आणि चायना आता आपल्याला त्या पण बाजूला आहे, तिकडे पण आहे आणि इथे श्रीलंकेमध्ये पण आहे. म्हणजे भारताच्या 3 बाजूला चायना आहे आणि नेपाळ पण होल्ड करून ठेवलाय. म्हणजे अमेरिकेच्या या एका वृत्तीमुळे, म्हणजे शनीच्या मेजर मोमेंटमध्ये जी त्याला इन्सिक्युरिटी व्हायला लागली, ठीक आहे, त्या इन्सिक्युरिटीमध्ये त्यांनी प्रोएक्टिव्हली त्याच्या ऍक्टिव्हिटी सुरू केल्या. पण तेव्हा लोकांचं लक्ष इथे नाही गेलं की तो हे आता का करतोय. ठीक आहे ना. एखादा मुलगा खोटं बोलतोय की एखादा मुलगा सिच्युएशन मॅनेज करतोय, ह्याच्याकडे खूप ना एक बारीक लाईन आहे ती समजून घ्यायला पाहिजे आहे ना. तो ना खूप चांगली सिच्युएशन मॅनेज करतो हे म्हणण्यापेक्षा तो खोटं बोलतो हे पण म्हणू शकतो ना. तर तुम्ही त्या खोट्याला खूप जेव्हा चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करता तेव्हा ते खोटं वाटत नाही, की त्याची मॅनेजेबिलिटी वाटते. राईट. सो तुम्ही म्हटलं की तुम्ही हे सगळं टाकलं, त्याच्यामागे कारण काय होतं की कोविड मध्ये एक तर लोक मरतात, कमवणारे मरतायत, मग कुटुंबांचं काय होणार, मग त्यांची आर्थिक स्थिती काय राहणार. ठीक आहे.
त्याच्यामुळे मग त्या मोमेंटमध्ये शनीचं, शुक्राचं आणि रवीचं जे मोमेंट होतं त्याच्यामुळे खूप लोकांचे जीव जाणार. आणि तर हे कुठेतरी लक्षात यायला लागलं होतं मला त्या पिरियडमध्ये. आणि आपण एक पोस्ट केली होती, 8 लाख लोक मरणार पृथ्वीवर म्हणून. ठीक आहे, एक पोस्ट आहे माझी. आणि तितके जवळपास त्या नंबर पर्यंत रीच झालेला आहे युद्धामुळे, कोरोनामुळे, त्या पिरियड पासून. ठीक आहे, त्याच्यामुळे डार्क साईड पण बघता यायला पाहिजे. मग त्याची डार्क साईड काय, तर ब्राईट साईड वर कसं येणार. ठीक आहे, कोणत्या मोमेंटला हे फ्री होणार. तर मधला एक मोमेंट होता त्याच्यामध्ये, ते गुरुचं गोचर चांगलं झालं होतं 1 वर्ष. 22 म्हणजे 22चा मिड पासून 23चा एंड पर्यंत. ठीक आहे, पण आपण एक तारीख टाकली होती 12/2/2022. ही जानेवारी टाकली होती 5 जानेवारीला. आता 12/2/2022 ला काय झालं, तर रशियाने पहिले मिलिटरी ऑपरेशन सुरू केलं आणि 24 तारखेला डोनबासवर पहिलं युद्ध झालं. बॉम्बिंग केलं आणि युद्ध करतोय हे जगाला सांगितलं. याच्या आधी 2-3 वेळा पण त्यांनी केलं होतं की आमचे लोक असुरक्षित आहे आणि असुरक्षित आहे म्हणून आम्ही मिलिटरी ऑपरेशन करतो. पण यावेळेस त्यांनी जाहीर युद्ध केलं. पण हे करायला प्रवृत्त कोणी केलं, तर अमेरिकेने प्रवृत्त केलं. त्यांनी पहिल्यांदाच म्हटलं असतं की तुम्ही लढा, मी तुम्हाला युद्ध, तुम्हाला शस्त्र आता देणार नाही. तर हे काय लढायला गेले असते तिकडे आणि 3 वर्ष युद्ध का चाललं असतं. पण जी प्रवृत्ती तयार झाली होती, आहे की नाही, आत्मबल कमी झालं होतं आणि मनोबल पण कमी झालं होतं. ठीक आहे, आणि असुरी वृत्ती निर्माण झाली होती. त्याच्यामुळे ह्या पर्टिक्युलर झोन मध्ये युद्ध करूनच आम्हाला आमचं सर्व्हायव्हल करायचं आहे, आमचं अस्तित्व जर टिकवायचं तर युद्ध करावं लागेल, ही मूळ भूमिका स्थापन झाली. खरं तर युद्ध करून अस्तित्व कोणाचं टिकलं नाही आजपर्यंत, आहे की नाही. पण जो खोटा स्वाभिमान आहे आणि समजूतदारी, साधारण समजूतदारी, ठीक आहे, तो समजूतदारीचा अभाव आणि इम्पेशन्स, धैर्य नसणे, संयम तुटणे, या सगळ्या गोष्टी तिथे व्हायला लागल्या. आणि आताच्या काळात इम्पेशन्स हा सगळ्यात मोठा रोग आहे लोकांना. धैर्य नाही आहे, लोकांना लगेच उत्तर पाहिजे, चिडले की लगेच मारायला धावतात, आहे की नाही. माझ्या कोणत्या कृतीने समोरच्यावर माझं काय नुकसान होणार आहे हा विचार करत नाही. तर गेल्या 2020 पासून महाराष्ट्रातल्या घटना असेल, लोकांवरून म्हणजे बलात्कारच्या केस वाढल्या, मर्डरच्या केस वाढल्या, लहान लहान अपघाताची श्रेणी वाढते, रेल्वेचे अपघात झाले. तू एक लक्षात घे, लोकांचं मेंटल बॅलन्स, अपघात का होतोय की कोणाचा एखादा बॅलन्स गेलाय, तर पृथ्वीचा इमोशनल बॅलन्स डिस्टर्ब झालाय 2027 पर्यंत आहे. तर हा बॅलन्स डिस्टर्ब झाल्यामुळे कोणत्या झोनचा कोणता इमोशनल बॅलन्स कसा डिस्टर्ब होणार आहे, कोणत्या प्लॅनेटरी पोझिशनमुळे, इम्पॅक्ट बुध खराब झाला. कारण की आत्ताच इतक्या घटना घडलेल्या आहेत की ज्यातून अनेक कुटुंब म्हणण्यापेक्षा राज्य म्हणूयात आपण, राज्य किंवा देश सावरलेले नाहीत. अशात जर आपण पृथ्वीचाच इमोशनल बॅलन्स जर हे झाला असेल आणि ते मग ही कल्पना जेव्हा 2021 मध्ये येते आपल्याला, ह्यात ना की आता पुढे काय, आपण एक तारीख टाकली होती 15 मे नंतर कोरोना हा नॉर्मल होईल. तर 4 मेला नागपुरात, मी नागपूरचा आहे, तर 15,000च्या वर केसेस होत्या आणि 15च्या नंतर फक्त 400 केसेस राहिल्या. ठीक आहे, सो कसं आहे ना की प्रकृतीला काय सांगायचं, प्रकृतीचं ऐकता पण आलं पाहिजे आपल्याला. यू हॅव टू कम्युनिकेट. आणि मला असं वाटतं की सर हे ना खूप कमी लोकांना, म्हणजे ही देणगीच म्हणावी लागेल खरं तर, किंवा देवाची एक देण असते ना, आपण गॉड गिफ्ट म्हणतो तसंच काहीतरी. प्रत्येकाला हे जमत नाही. इव्हन आपल्या आयुष्याबद्दल उद्या काय होणार आहे हे पण आपल्याला सांगता येत नाही आपल्या आयुष्यात, किंवा आता काय झालंय तर पुढच्या क्षणाला काय होईल हे सांगता येत नाही. पण जेव्हा इतक्या मोठ्या मोठ्या गोष्टींबद्दल तुम्ही लिहिताना, ती खरंच एक गॉड गिफ्ट म्हणावं लागेल, म्हणजे मला तरी असं वाटतं. आणि सर अशा पण मी काही पोस्ट पाहिल्या, तारखेनुसार तुम्ही असं टाकलं होतं की ठराविक तारखेला महाविकास आघाडी, म्हणजे राज्याच्या राजकारणाकडे थोडंसं वळते आता, की ठराविक या तारखेपर्यंत राज्यातल्या महाविकास आघाडीवर खूप मोठा एक प्रकारे धक्का बसेल महाविकास आघाडीला, अशा पद्धतीचे. आणि त्यानंतर तसं घडतही गेलं. आणि अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्ही तारखेनुसार टाकल्या. जसं की शेअर मार्केटचं म्हणू शकतो, तुम्ही एक ठराविक स्पेसिफिक पिरियड दिला होता 5 मार्च पर्यंत, समथिंग काहीतरी आधीची एक तारीख होती, 5 मार्च पर्यंत सतत मार्केट डाऊन होत राहील हेही. आणि ते एकदम तंतोतंत, म्हणजे ना एका तर ठिकाणी नाशिकमध्ये त्याच्यावर एका मुलाने आत्महत्या सुद्धा केली. म्हणजे इथपर्यंत ते रिलेट झालंय आणि खरं ठरलेलं आहे. तर या पण गोष्टी कशा नेमक्या, म्हणजे या सुद्धा कशा कळतात तुम्हाला नेमका? तुम्हाला म्हटलं ना की एक ती स्क्रिप्ट आहे की पुढे काय होणार आहे, पिक्चर मध्ये पुढे काय, कोणाला काय रोल प्ले करायचा, नाही तो पिक्चरची स्टोरी लिहित असतो. आता तुझं जे पहिलं म्हणलं की गॉड गिफ्ट, डेफिनेटली शास्त्र आहे, ज्ञान आहे, पण याला प्रकृतीचा आशीर्वाद लागतो की तुम्ही उद्या काय विचार केला पाहिजे, तुमच्या मनात काय यायला पाहिजे.
काही गोष्टी आपण ठरवतो, ठीक आहे, पण त्यावेळी तुमची जी मानसिक स्थिती आणि त्यावेळीच्या ज्या गरजा असतात तुम्ही फक्त त्याच्या दृष्टिकोनाने विचार करत असता. कोरोनामध्ये खरं तर आपण कसं वाचू हा एक मूळ विचार असला पाहिजे होता, पण तो विचार मनात येणे की समजा असलो तर जागतिक आणि भारताची आणि माझ्या महाराष्ट्राची स्थिती काय राहणार, हा विचार येणे फार महत्वाचा आहे. कारण माझे मित्र जेव्हा मरत होते, मित्रांसोबत वाईट होत होतं, त्यांच्या कुटुंबाचं काय, माझ्या ओळखीच्यांसोबत काही वाईट होत होतं. तर कसं आहे की जेव्हा आपण एखादा कुटुंबाचा करता धरता जेव्हा संपतो आणि त्याच्यासमोर प्रश्नचिन्ह उभं राहतात, आता ज्योतिष असल्यामुळे लोक साहजिक आहे माझ्याकडे प्रश्न घेऊन येणार, तर हे थांबणार कुठे? मग हे जेव्हा लक्षात येईल थांबणारच नाही आहे, पहिले कोरोनानी मरणार मग युद्धाने मरणार, ठीक आहे. मग कोरोनाचे तर परिणाम असा आहे की तिची ह्युमॅनिटी होती, ठीक आहे, तिथे संबंध जोपासले गेले. आपण एक पोस्ट मध्ये टाकलाय की संबंध संभाले, ठीक आहे. तर 24 ऑक्टोबरला एक पोस्ट होती की ऑक्टोबर 24 ते मार्च 25 पर्यंत सातत्याने हा मार्केट शेअर मार्केट डाऊन होणार आहे. तेव्हा खूप लोकांनी शंका पण घेतली होती की हा 20 ते 25% पर्यंत डाऊन होऊ शकतो का. हो, तुम्ही ते स्पेसिफिक मेन्शन केलं होतं एवढ्या टक्क्याने बाबा पडू शकतं. म्हणून मी सांगितलं एक वाक्य लिहिलंय मी तिथे, हा चुकू शकतो ना अभ्यास. पण मला जर हे लक्षात येत आहे यांनी जर कोणाला मार्गदर्शन मिळून कोणाचा जर फायदा होणार असेल माझ्या ज्ञानाचा, मी केला पाहिजे. तर रेकॉर्ड ब्रेकिंग आहे की 5 महिने ती रेंज टाकली ऑक्टोबर ते मार्च, 5 महिने सतत तो पडत राहिला आणि आता जवळपास तो 20% जवळपास आलेला आहे आणि नोव्हेंबर मे पर्यंत मे बी तो डाऊन राहील. अपडाऊन करत तो डाऊनच होत राहील. म्हणजे मध्ये 1000 पॉईंट गेला ना वर, पण परत बॅकफुटवर आला. कारण आता बरं त्याच्यामध्ये तू जसं म्हटलं की राजकीय याच्या बाबतीत, तर त्यात आपण टाकलं होतं 2018च्या फेब्रुवारी एप्रिल महिन्यात की महाराष्ट्रामध्ये एनसीपी आणि शिवसेनेचं सरकार येणार 19 मध्ये, पण त्याच वेळी आपण 21 मध्ये टाकलं होतं जून महिन्यात की पुढच्या एका वर्षात महाविकास आघाडी जाणार. तर 1 जूनला टाकलेलं होतं 21च्या आणि 22 जूनला महाविकास आघाडी गेली 2022च्या. पण त्याच्या आधी फेब्रुवारी महिन्यात टाकलं होतं 4 फेब्रुवारीला की महायुती रिटर्न लवकरच. सर माझ्याकडे ना काही पोस्ट आहेत म्हणजे तुमच्याच ग्रुपवरच्या किंवा पेजवरच्या आहेत, ज्याच्यामधली आहे ना 21 ऑगस्ट 2021 ची पोस्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हटलं की सो मेनी नेशन्स विल बी सफर ड्यू टू व्हायलन्स अँड गव्हर्नमेंट विल बी हॅम्पर्ड फ्रॉम एप्रिल 2023 टू डिसेंबर 2025. आणि आणि खाली बराच तुम्ही त्याच्याबद्दलचा लिहिलेला आहे कंटेंट काय असेल तो. पण ह्या गोष्टी जर पाहिल्या तर बरेच व्हायलन्स सध्या आपल्या आजूबाजूला घडतायत. मग ते मणिपूर असो, मणिपूर जळतंय कित्येक महिन्यांपासून, आणि बाकीच्या पण खूपशा गोष्टी आहेत. आणि याच्यामध्ये सुद्धा पुन्हा एकदा तुम्ही ईस्टर्न कंट्रीज आणि ईस्टर्न नेशन्स, मिडल ईस्ट आणि ईस्टर्न नेशन्सचा उल्लेख केला. तर मणिपूरची जी काही घटना होती त्याबद्दलच तुम्ही काय सांगाल, किंवा पुढे अनेक उठावही झाले त्याच्यानं, बंगालचा म्हणा किंवा बऱ्याच गोष्टी, तर त्याच्याकडे कसं तुम्ही ज्योतिष दृष्टिकोनाने पाहताय? लक्षात घ्या, आपण ईस्टर्न नेशन आणि मिडल ईस्ट आणि ईस्टर्न नेशन विषयी बोलतोय. कसं ना, जसं जसं ग्लोब अमेरिकेपासून ईस्टकडे चाललाय, तर मग त्याच्यामध्ये मिडल ईस्ट असेल म्हणजे अझरबैजान झालं, तुमचं सिरिया झालं, तुमचं इराण झालं आहे ना, आता टर्की पण त्याच्यामध्ये आहे. मग ईस्टकडे जाताना भारत पण आहे की नाही, आहे ना, युक्रेन पण आहे की नाही. सो जसं जसं ग्लोब ईस्टकडे चाललाय, ठीक आहे, तर ईस्टकडे जाताना असं जे काही मोमेंट, प्लॅनेटरी मोमेंट होता, त्या वर्षभरातलं सूर्य, बुध, राहू, शनी आणि शुक्राचं ह्या मोमेंटमुळे टेंटेटिव्हली एक लक्षात घ्या, हा जे काही माझ्या गणनेनुसार होतं, तर ते मला त्या गणना करण्याच्या नंतर लक्षात आलं की ह्याचे परिणाम आता ईस्टर्न आणि का बरं म्हटलं, श्रीलंकामध्ये उठाव झाला, बांगलादेशमध्ये झाला, त्यांच्या पंतप्रधानांना सोडावं लागलं, भारतामध्ये मणिपूर झालं, ठीक आहे. आता व्हायलन्स म्हणजे काय, तर लोक जागृत स्थितीमध्ये नाही आहे, त्यांना ते म्हणतात आहे आणि लोक ऍक्ट करतात आहे ना. तर अलर्ट मोड मध्ये जर ब्रेन असेल तर आपण काय करतोय आणि काय होणार याचा विचार करतो. पण ते अलर्ट मोड जो आहे, ठीक आहे, हा अलर्ट मोड शुक्राच्या आणि राहूच्या पर्टिक्युलर कंडिशनमुळे तो वीक होऊन गेला माणसाचा त्या झोन मधल्या पृथ्वीच्या, ठीक आहे. त्याच्यामुळे त्या पर्टिक्युलर पिरियड मध्ये जर तुम्ही कंटिन्युअस बघाल तर वेगवेगळ्या ठिकाणी उठाव झालेले आहेत, आहे ना, मणिपूर आहे, नागालँड आहे ना, आणि त्याचं कारण मूळ व्हायलन्सच आहे, पुन्हा व्हायलन्स आहे. तर ह्यांनी काय केलं, व्हायलन्स हा कधी जागतो की जेव्हा त्याच्या क्रोधावर त्याची विवेक बुद्धी काम करत नाही, ठीक आहे.
त्याच्यामुळे विवेकबुद्धी काम न केल्या गेल्यामुळे हा त्रास झाला. पण हे लिहिण्याचं मुख्य कारण का होतं? त्या पोस्टमध्ये आपण एक म्हटलं की त्याचा सरकारवर परिणाम पण होणार, तिकडनं परिणाम होणार. तर तुम्ही एक मार्क केलं असेल की 2023च्या नंतर जे लोकसभा इलेक्शन झालं त्याच्यामध्ये त्याचा परिणाम पडला. लोकसभा जेव्हा इलेक्शन झालं तेव्हा शनीची आणि गुरुची स्थिती, म्हणजे जस्ट गुरु बदलला होता, राष्ट्रांतर झालं होतं आणि शनी जून महिन्यानंतर वक्री झाला होता. पण शनी आणि गुरुचं जे मोमेंट होतं त्या पिरियड मधलं ते ऍज इट इज होतं. ठीक आहे. तर त्या ठिकाणी हे पृथ्वीला प्रोटेक्ट करणारे प्लॅनेट आहे, पण त्याचा जो बेनिफिट मिळायला पाहिजे होता त्या झोनला तो बेनिफिट मिळू शकला नाही. ते स्वतःच वीक झाले त्या पिरियड मध्ये. ठीक आहे. तर त्याचा जो इमोशनल इम्पॅक्ट आहे, म्हणजे शनीमुळे मिळणारं जे एकाग्रता आहे, स्थिरचित्त आहे, आणि गुरुमुळे मिळणारी जी परिपक्वता आहे, मनशांती आहे, ठीक आहे, आणि धैर्य आणि संयम आहे, हे दोन्ही प्लॅनेट त्या पोझिशनला वीक झाल्यामुळे हा जो बेल्ट आहे हा तिकडनं डिस्टर्ब होणं सुरू झालं हळूहळू टुवर्ड ईस्ट. आणि हे ईस्टर्न नेशन वेस्टला पण आता डिस्टर्ब करायला लागले आहे. युरोप डिस्टर्ब झालं, कॅनडा डिस्टर्ब झालं, अमेरिका डिस्टर्ब झालं, तिथे पनामा डिस्टर्ब होत आहे. तर हा जो ईस्ट कडनं झालेला प्रॉब्लेम आहे आता तो वेस्ट कडे रिबाउंड होतोय. कुठेतरी आता अमेरिका एकटं पडत आहे, अशी ती स्थिती आहे. आणि सर म्हणजे या गोष्टीवर म्हणजे मला पुन्हा असं विचारावं वाटतं की हे किती दिवस, म्हणजे जसं तुम्ही मागच्या काही गोष्टींचं सांगितलं 2027 पर्यंत हे काही गोष्टी पुन्हा पुन्हा संकट जी काही असतील ती येतच राहतील किंवा चालू राहील तोपर्यंत. पण या गोष्टीबाबत असं कुठलं आहे का की तुमची काही कॅल्क्युलेशन की बाबा हे असं कुठपर्यंत चालू राहतील, व्हायलन्स कुठपर्यंत घडत राहतील? कारण की हे भयानक आहे जर आर्थिक स्थिती पाहता, सगळ्याच गोष्टी पाहता. बघा, हे 2029 पर्यंत ही स्थिती आहे. अरे बापरे. आणि हे कशाच्या आधारावर तुम्ही सांगताय? हे ज्योतिषी कालगणना आहे आणि लोकांच्या मनावर होणारा प्रकृतीचा परिणाम आहे. लोकांनी उद्या स्वेटर घालायला पाहिजे की रेनकोट घालायला पाहिजे लोक नाही ठरवत ना, प्रकृती ठरवते आहे ना. पावसाळ्यात तुम्हाला ज्या वस्तू खाण्याची इच्छा होतात गरम गरम, त्या उन्हाळ्यात नाही खाऊ शकत ना, तुम्हाला थंड पाहिजे. सो प्रकृती हे डिसाईड करते की तुम्ही उद्या तुमची मनस्थिती काय राहणार आहे. पण वाढलेले कोलेस्ट्रॉल असणाऱ्या माणसांनी पावसात पण जास्त भजे खायला नको तेलकट, आणि उन्हाळ्यात पण खायला नको, ही त्याची विवेकबुद्धी आहे. तर ही विवेकबुद्धी कमी होत चालली आता प्रत्येकाची, कारण हा प्रकृतीचा ती भावना तशा तयार होऊन राहिल्या, प्रकृतीचा परिणाम तसा आहे, या प्लॅनेटचं बलाबल तसं आहे. ठीक आहे, ते वीक पडत चाललंय. सर पुढची एक पोस्ट होती आत्ताचीच आहे ती 2 जानेवारीची, ज्याच्यामध्ये प्रेसिडेंट ऑफ इस्रायल इज फ्रेंड ऑफ आवर पीएम ऑफ इंडिया, म्हणजे इस्रायलच्या प्रेसिडेंट बद्दलचं आणि आपल्या इंडियाच्या पीएम म्हणजे मोदींबद्दलचं जे काय तुम्ही सांगितलं होतं, त्या पोस्ट बद्दल थोडं आम्हाला सांगा. बघा, ती पोस्ट बेसिकली एक लक्षात घ्या, ती पोस्ट आताची नाही आहे, ती पोस्ट आहे जानेवारी, ऍक्च्युली तिथे इयर नाही आलाय, तुम्हाला मी जे पाठवलं त्याच्या, दॅट इज इन द इयर 2023, जानेवारी 2023 ची आहे. ठीक आहे. काल एक TV9 वर एक चर्चासत्र सुरू होतं, त्याच्यामुळे त्यांनी काय म्हटलं की बायलॅटरल रिलेशनशिप खराब झाली आता जगाची. ठीक आहे, नवीन गणित यायला लागले. आता त्यात आपण काय म्हटलं की इस्रायलचे जे PM आहेत, ठीक आहे, ते भारताचे चांगले मित्र आहेत. ठीक आहे, अमेरिका आणि इस्रायलचे रिलेशन चांगले आहे, पण त्याच्याच खालती एक लिहिलं आहे की इराण हा इस्रायलला फोर्सफुली युद्ध करण्यावर भाग पाडेल. ठीक आहे, त्याला तो युद्ध करायला लावेल. सो मी त्याला काय म्हटलं, मेंटेन द बायलॅटरल रिलेशनशिप ऑफ द कंट्री. हे कधी म्हटलंय? 23च्या जानेवारी महिन्यात, जेव्हा की इस्रायल हा विषय 23च्या जुलैमध्ये सुरू झाला होता. ओके. म्हणजे तुम्ही जर असाल जे की आधी, म्हणजे इतक्या आधी किंवा हे इराणच करायला लावेल, हे स्पेसिफिक त्या पिरियड मध्ये टाकणारा आपण आहे. सर, आणि ह्याला ना खरं म्हणजे हे मला वाटतंय की हे खूप रिस्की पण असू शकतं. डायरेक्ट एखाद्या देशाबद्दल किंवा डायरेक्ट एखाद्या व्यक्तीबद्दल आपण डायरेक्ट असं मेन्शन करून टाकणं, ते रिस्की वाटत नाही का? किंवा ते तुम्ही कुठल्या म्हणजे नक्की ते येतं कुठून? जेव्हा तुम्हाला खूप चांगलं करण्याची भावना असते ना, मला योग्य मार्गदर्शन करायचे, तेव्हा तुम्ही परिणामांचा विचार करत नाही. गोष्ट नंबर 1. कारण तुम्हाला आत्मविश्वास असतो की हे मी जे करतोय ते विचारपूर्वक आणि अभ्यासाच्या अंती करतोय. ठीक आहे. आता बायलॅटरल रिलेशनशिप मध्ये आपले व्यावहारिक रिलेशन आहे, इस्रायल अमेरिकेचे, चायना सोबतचे रिलेशन, युरोप सोबतचे रिलेशन, रशिया सोबतचे रिलेशन, ऑस्ट्रेलिया सोबतचे रिलेशन, ठीक आहे, मिडल ईस्ट सोबतचे रिलेशन, अरब कंट्रीज सोबतचे रिलेशन. एकटा तो मिडल ईस्ट मध्ये आल्यामुळे अरब कंट्रीज, टर्की, युरोप हे सगळे डिस्टर्ब झाले ना. आता इस्रायल आणि हा वॉर झाला, त्याच्यामुळे अमेरिकेच्या आणि इस्रायलच्या विरुद्ध बोलले ना अरब कंट्रीज. अँड नाऊ वी आर ऑल्सो पार्ट ऑफ ग्लोबलायझेशन. तर आज आपल्याला पेट्रोल, डिझेल सगळंच लागतंय ना, क्रूड ऑइल रशियाकडनं पण लागत आहे,
इराणकडनं पण आपण घेतो, तर बऱ्याच या सगळ्या देशांकडनं घेतो. तर आपली त्याच्यामध्ये भूमिका काय असली पाहिजे? कारण आपण जर इस्रायलच्या पीएमचे मित्र आहे तर व्हॉट इराण विल थिंक अबाउट अस. ओके, तर आपल्याला स्वस्तात मिळेल का? आपले आर्थिक संबंध कसे राहतील? म्हणून ते वाक्य टाकलंय. आपले पीएम आणि ते पीएम मित्र आहे, पण जर इराण इस्रायलला युद्ध करण्यावर भाग पाडेल तर मिडल ईस्ट आपल्याकडे, मग मिडल ईस्ट भारताकडे कोणत्या दृष्टीने बघेल? तर भारत हा इस्रायलचा देश आहे, भारत हा इस्रायलचा मित्र आहे. ठीक आहे, मग हे दोन शत्रू, म्हणजे आपल्या शत्रूशी भारताशी मैत्री आहे, तर भारताला हे बॅलन्स जो आहे तो मेंटेन केला पाहिजे. ह्यासाठी ती पोस्ट आहे की भारतात क्रूड वाढायला नाही पाहिजे. आता कमी झालेलं क्रूड ऑइल भारताला महागात घ्यावं लागत आहे. ठीक आहे, नॅचरल गॅस अशा खूप साऱ्या गोष्टी आहे. सर, पुढची जी पोस्ट आहे ना ती 4 ऑक्टोबर 2024 ची आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही थेट युएसए म्हणजे अमेरिकेच्या बद्दलची जी काही आपली फायनान्शियल डिपेंडन्स जो आहे आपला, तो कसा म्हणजे काय म्हणतो, त्यांची आर्थिक परिस्थिती कशी कोलमडते आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर डिपेंड असलेल्या देशांना कसं आर्थिक संकटांना सामोरं जावं लागेल हे सांगितलंय. म्हणजे पूर्ण तुम्ही ते कशाच्या आधारावर किंवा नेमकं काय होणार आहे त्याच्यामध्ये? बरं, काय की गुरु वक्री झाला राईट ऑक्टोबर महिन्यात, आणि तिकडनं अमेरिकेचे जे मुवमेंट्स आहेत ते अमेरिकेचे मुवमेंट असे लक्षात यायला लागले की त्यांना जगाशी आता काही घेणं देणं नाही आहे ना. त्याच्यामुळे जी संवेदनशीलता आहे त्या गुरुच्या वक्री असल्यामुळे बाकीचे प्लॅनेटरी सिस्टमला जे कंट्रोलिंग ऍटमॉस्फिअर म्हणत होतं ते ऍटमॉस्फिअर चाललं गेलं. आता त्यांना जगाचं काय होतं काही घेणं देणं नाही. त्याच्याविषयी सेन्सिटिव्हिटी जी आहे ती फार कमी झाली. त्यांना त्यांच्या जवळचा कोण आहे? इस्रायल आहे. त्यांच्या जवळची लँड कोणती आहे? तर इस्रायलला मिळणारी मिडल ईस्टची लँड. त्यांना हे लक्षात आले की तिथे इतक्या दूर मी युद्ध करेल ते माझ्या वैयक्तिक दृष्ट्या पण चांगलं नाही, पण प्रश्न आहे संवेदनशीलतेचा की युक्रेनला मी तिथे युद्धात उतरवलाय आणि त्यांना सपोर्ट दाखवलाय आणि आता मी अचानक बाहेर होतोय, आणि त्याच्यामुळे हा जो चेंज आहे वक्री गुरुचा तो डोनाल्ड ट्रम्पला मदत करणार हे निश्चित होतं. त्याच्यातून हे एक व्यावहारिक माणूस हे बघतो की मला जास्त फायदा कशात आहे, जे दूरचं आहे आणि जिथे खूप सारे नेशन्स इन बिटवीन आहे. ठीक आहे, त्यांना सबद घेऊन त्यांना पैसा देऊन मी जगात स्वतःचं आधिपत्य सिद्ध करायचं की फक्त युद्धामध्ये इन्व्हॉल्व्ह राहायचं की आता मी स्वतःला बळकट करायचं. तर ट्रम्प हे सेल्फ कॉन्शियस जास्त आहे आणि सेल्फ सेंटर्ड आहे. ठीक आहे, तर गुरुच्या वक्री झाल्यामुळे त्यांच्यामधली जी संवेदनशीलता आहे ती संपणार हे निश्चित होतं. पण आता प्रॉपर आर्थिक का? तर डोनाल्ड ट्रम्प हा व्यावसायिक आहे, त्याला पैसा समजतो. सर, मी थोडंसं डिस्टर्ब करते तुम्हाला. हा मुद्दा जेव्हा तुम्ही सांगाल त्याच्या आधी मी एक अजून मुद्दा कनेक्ट करायला माझी इच्छा होते की वर्ल्ड अँड इंडियन इकॉनॉमी और मार्केट इज गोइंग टू फॉल डाऊन हेविली इन कमिंग 2 months. ही पोस्ट जी आहे या संदर्भातली ती पण मला वाटते याला लागूनच होऊ शकते, कारण की ती 22 ऑक्टोबर 2024 ची आहे. या दोन्ही पोस्टची आम्हाला एकच म्हणजे तुम्ही हे सांगाल, स्पष्ट कराल काय असेल तुमचा दृष्टिकोन? तो वक्री गुरु झाला. एलन मस्कला जेव्हा भारतामध्ये एस्टॅब्लिश व्हायचं होतं तेव्हा टॅक्सेशन विषयी बोलला, एलन मस्क ईव्हीएम विषयी बोलला. ते भारताची भूमिका काय होती त्याच्याविषयी, आणि डोनाल्ड ट्रम्पला आणण्यामागे एलन मस्कची भूमिका काय आहे. हे दोघे व्यापारी आहे. कमी वयात सगळ्यात श्रीमंत झालेला आणि सगळ्यात बलाढ्य आणि श्रीमंत असलेला डोनाल्ड ट्रम्प, कमी वयात स्वतःला सिद्ध केलेला आर्थिक दृष्ट्या आणि टेक्नॉलॉजी पण तो एलन मस्क. हे दोघे पॉवरफुल लोक एकत्र आले. जेव्हा संवेदनशीलता संपली याचा अर्थ ते व्यावहारिकता आली त्यांच्यामध्ये आहे ना. मग त्यांच्यात तुम्ही व्यावहारिक राहू शकतो तर आम्ही पण राहू शकतो. ठीक आहे, त्याच्यामुळे एक व्यावसायिक ज्या सत्तेवर बसणार आहे तेव्हा तो त्याचा व्यवसाय बघेल की तुमचे व्यवसाय बघेल. तर ही मूळ धारणा तेव्हा सेट झाली. वक्री गुरुचा परिणाम, सेन्सिटिव्हिटी संपली. ठीक आहे, आधी सुपर पॉवर होणं म्हणजे राजा हा सगळ्यांचाच असतो, कोणत्या एका विशिष्ट समुदायाचा नसतो. पण मग डोनाल्ड ट्रम्पच्या दृष्टीने तो त्या विशिष्ट समुदायाचा आहे. आता त्याला पनामाकडनं पण पैसे पाहिजे आणि पनामाही वापस पाहिजे, कॅनडा पण पाहिजे. याचा अर्थ काय की त्याला एस्टॅब्लिश व्हायला स्पेस पाहिजे मोठी, जी त्याच्या खूप जवळची असेल, ज्याला तो कंट्रोल करू शकतो. त्याच्यामुळे जेव्हा डोनाल्ड ट्रम्प आला तेव्हा तो युक्रेनची काळजी घेणार नाही हे निश्चित होतं त्याच वेळी, आणि तो जगावर आर्थिक बोजा टाकेल यासाठी की तो वीक झालेला आहे, त्याला त्याचा पैसा महत्वाचा आहे. द जिस्ट ऑफ द स्क्रिप्ट इज व्हॉट 21 पासून जे चालवलं आपण, कारण काय होणार आहे म्हणजे युद्ध होणार आहे आपण सगळं टाकलं, देशावर आर्थिक बोजा येणार सगळं टाकलं, पण प्रॉपर अमेरिकेविषयीचं आपण जे स्पेसिफिक थोडंसं लेट टाकलं त्याचं कारणच हे होतं की थोडासा अंदाज पण घ्यावा लागतो.
तर शेअर मार्केट कोलॅप्स होणार, इंडियन शेअर मार्केट, हे कधी निश्चित झालं? जेव्हा डोनाल्ड ट्रम्प आले. त्यांना भारताच काय होणार नाही, त्यांना पहिले स्वतःला मजबूत करायचं आहे. त्याच्यामुळे काय झालं की अदानीच्या कंपन्या त्यांनी डिलिस्ट केल्या, काही त्यांच्या डाउजोस मधून. पनामावर प्रेशर टाकलं, हळूहळू करता सगळ्यांना आर्थिक निर्बंध टाकले. आम्ही तुम्हाला पैसा नाही देणार, ठीक आहे, तर आम्ही तुम्हाला पैसे नाही देणार. याचा अर्थ त्यांची भारताविषयी जी संवेदनशीलता आहे ती लिमिटेड आहे. ते भारतासोबत आहे पण एका विशिष्ट कारणासाठी आहे ना. मग व्यापारी जो असतो त्याला माहिती आहे की माझी बँक रिकामी आहे, तर तो पहिले काय करतो, एक तर मोठा दोन प्रकार येऊ शकतो, स्वतःची रेष वाढून किंवा दुसऱ्याची रेष कमी करून. आता सध्या तो दुसऱ्याची रेषा कमी करतोय, मग त्यात भारत पण आहे. हो, आणि त्याचे बरेच निर्णय आहेत जे की आताच मध्ये भारतीयांचं जे नागरिकत्व होतं ते पण प्रश्न, तिकडचे लोक पुन्हा इकडे यायला बऱ्याच गोष्टी होत्या ज्याचा पण भारतावर खूप मोठा परिणाम झाल्याचं दिसून येते आता. बरोबर, त्यांना एक लक्षात आलं की भारतीय लोक तिथे सेटल्ड आहे आणि तिकडल्या इकॉनॉमीमध्ये त्यांची ताकद वाढते. तुमच्या बाजारपेठा गेल्या म्हणजे पैसा गेला, पैसा गेला म्हणजे ताकद वाढली. फर्स्ट पैशाची पॉवर, नंतर मसल पॉवर. तर त्याच्या लक्षात आलं की खूप जास्त हस्तक्षेप त्याच्या मसल पॉवरसाठी कमजोरी आहे. कमला हॅरिस ही भारतीय वंशाची आहे, तिचा प्रचार खूप झाला. हे झाल्याच्या नंतर एक लक्षात घ्या, डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारमध्ये एक वन ऑफ द इंडियन होता ज्याने खूप मेन रोल प्ले केला. त्याला वाटलं त्याला खूप मेजर पोझिशन मिळेल, पण डोनाल्ड ट्रम्पने त्याला घेतली नाही. तो त्याच वेळी त्यातनं बाहेर निघून मेयरचे इलेक्शन इंडिपेंडेंट लढायला तयार झाला. म्हणजे त्याची जी भूमिका आहे डोनाल्ड ट्रम्पची ती काय आहे, अमेरिका फर्स्ट. आणि डोनाल्ड ट्रम्प येणार म्हणजे तो हे करणार, कारण त्याला त्याची आर्थिक बाजू मजबूत करायची आहे. तर दोन पद्धतीने होऊ शकते, त्याची आर्थिक मदत देणं बंद करणं आणि दुसऱ्याला डाऊन करणं. कारण तो एकदम मोठा नाही होऊ शकत. म्हणून गुरु आणि बुधाचं जे मोमेंट आहे विथ रिस्पेक्ट टू शनी आणि राहूच्या सिच्युएशनमुळे ते कोलॅप्स झालं इतर जगाचं, आणि शनी तिथे पॉवरफुल झाला. आणि पण तो राहूच्या कंजंक्शन, राहूच्या त्या विशिष्ट युगामध्ये असल्यामुळे ती त्याच्यामध्ये क्रूरता आली. तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षामध्ये क्रूरता येणार, तर तो क्रूरता करणार म्हणजे काय करणार की लोकांचं काही होऊन जाऊ दे, मी श्रेष्ठ नेहमी राहिलो पाहिजे आणि माझी मी ताकद सिद्ध करतो. न्यूसन्स व्हॅल्यू स्वार्थीपणाच पुन्हा एकदा आपण म्हणू शकतो, ह्याच्यामध्ये स्वार्थीपणा खूप नडतोय ट्रम्पचा. तो फायनान्शियल डिपेंडन्सी आपल्यावर खूप कर्ज आहे त्यांच्यावर, म्हणजे सॉरी आपल्यावर त्यांचं कर्ज आहे. वर्ल्ड बँकेचं पण आहे आणि या सगळ्यामध्ये अमेरिकेचा रोल आहे. त्याने WHO मधनं बाहेर पडले, ठीक आहे. अशा खूप साऱ्या गोष्टी आहे की ज्यातनं अमेरिका बाहेर पडते. तर शेअर मार्केटवर त्याचा कोलॅप्स होणार म्हणजे काय होणार, तिकडल्या जर कंपन्यांना स्ट्रॉंग करायचं आहे तर त्यांची इकॉनॉमी जर ग्रो करायची आहे, ठीक आहे, तर जगाच्या इकॉनॉमीला थोडा प्रॉब्लेम झाला पाहिजे तर त्यांची इकॉनॉमी टिकून राहील. तर त्यांनी निर्णय सगळे असे घेतले की आज जरी मी एकदम श्रीमंत होऊ नाही शकत, पण जे श्रीमंत होण्याच्या मार्गावर आहे त्यांना डाऊन करणे सगळ्यात पहिले. सर, आणि हे जे शेअर मार्केटवरचा परिणाम आहे ना, आपण एकदम लोकल लेवलचा विचार करूयात की बाबा छोटे छोटे जे लोक, म्हणजे लहान लहान पगारावरचे वगैरे जे लोक असतात ते पण सध्या शेअर मार्केटवर खूप डिपेंडंट व्हायला लागलेत की बाबा एवढे पैसे टाकले की मला एवढे मिळतीलच, पण त्याच्यातून ना खूप मोठी गुंतवणूक पण त्यांची जायला लागली किंवा फसवणूक होतीये. म्हणजे त्याच्या ज्यांना जे आमिष दाखवलं जातात त्यातून फसवणूक पण होतीये आणि शेअर मार्केटमध्येही पैसे बुडतात एकीकडे. पण ते सगळं किती दिवस सुरू राहील किंवा ह्या लोकांना कुठेतरी एक विश्वासार्हता मिळेल का येत्या काही दिवसात? तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? तुमचा प्रश्न तसा महत्वाचा आणि गंभीर पण आहे आणि हे गांभीर्य ओळखूनच आपण सिक्वेन्सेस टाकले. 21 मध्ये फोरकास्ट केलं, 22 मध्ये केलं, 23 मध्ये फोरकास्ट आहे, 24 मध्ये फोरकास्ट आहे, आणि मग अजून क्लॅरिटीने आपण द्यायला गेलो की कशामुळे होणार आहे. आता फक्त मार्केट डुबलं का नाही, तर अमेरिकेने फेअर पण वाढवले, फेअर हाईक पण केला, त्याच्यामुळे महागाई अजून वाढणार, ठीक आहे. पेईंग कॅपॅसिटी लोकांची काय तेवढी नाही, लोक लो क्वालिटीमध्ये किंवा त्यांच्या ऍडजस्टेबल क्वालिटीमध्ये जाणार. तर जिथे हाय पेड सॅलरी होत्या तिथे सप्लाय चेन मॅनेजमेंट परिणाम पडणार, त्यांचं प्रोडक्शन कमी होणार, ठीक आहे. तो एक सायकल डिस्टर्ब होणार ती पूर्ण. चायनावर लावलं, चायना करणं जर्मेनियम आहे, सेमी कंडक्टरचं मटेरियल आहे, ते अजून 10% महाग जाणार, म्हणजे इलेक्ट्रॉनिक गुड्स अजून वाढणार भविष्यामध्ये, ठीक आहे. एक लक्षात घ्या, हे जे जिओ इकॉनॉमी आहे, जिओ पॉलिटिक्स आहे, तर याचा संबंध काय होणार हे ज्यावेळी लक्षात येत गेलं हळूहळू, ते आपण याच दिवसासाठी या पोस्ट करत गेलो की लोकांना थोडं मार्गदर्शन मिळावं आणि अजून जे काही भविष्यात गंभीर परिणाम होणार आहे त्याची जाणीव व्हावी. आणि ती का व्हावी, तर अमेरिकेमुळे. तर अमेरिकेच्या मुवमेंटकडे जर लक्ष असतं तर बरेच लोक वाचले असते, ठीक आहे. अमेरिका अशी करू शकते हे त्यावेळी लक्षात नव्हतं, पण ज्यावेळी आपल्या लक्षात आलं आपल्या अभ्यासातून की या झोनमुळे, या नेशनमुळे तो सगळ्यात पॉवरफुल माणूस आहे, तोच भारतासाठी त्रासदायक ठरणार आहे, भारताच्या इकॉनॉमीसाठी, त्यावेळी आपण पहिल्यांदा टाकलं
ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपण ते बेसिकली लिहिलं एका पोस्टमध्ये की आपले सोल्युशन्स जे फायनान्शियल सोल्युशन्स देशांनी तयार करावे आपापले, हे पण स्पेसिफिक वाक्य टाकलं होतं त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे शेअर मार्केटमध्ये हे जे कोलिजन झालं ऑक्टोबर 24 ते मार्च 23, ठीक आहे, इथपर्यंत हे कंटिन्युअस ड्रॉप होत जाणार. ठीक आहे, हे हिस्टॉरिक झालं. पण इतक्या लॉंग रेंज मध्ये जर ड्रॉप केलं नसतं, ठीक आहे, तर अमेरिकेला स्वतःचं महत्व साध्य करता आलं नसतं, सिद्ध करता आलं नसतं. ठीक आहे, आमचा रोल काय आहे जगात तुम्ही ग्रांटेड घेऊ नका. तुम्ही जर सर्वश्रेष्ठ आहे तर आम्ही तुमच्याहून श्रेष्ठ आहोत. वी कॅन रूल द वर्ल्ड. ठीक आहे, तर ही भूमिका शनीच्या आणि राहूच्या अशा स्थिती अशी झाली की ज्यांनी गुरु आणि बुध सारख्या प्लॅनेट आणि रवी सारख्या प्लॅनेटला डिस्टर्ब करून टाकलं. त्याच्यामुळे त्या प्लॅनेटमुळे जे तयार होणारे इमोशन्स होते अमेरिकेमध्ये किंवा अमेरिकेच्या राजांमध्ये, ठीक आहे, ते नकारात्मक झाले. अच्छा, पण सर मग म्हणजे माझं पुन्हा मी तेच विचारते की मग शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी किती दिवस हा काळ असा असू शकतो की बाबा त्यांचे पैसे किंवा हे शेअर मार्केट हे डाऊनच होत राहणार आहे पुढचा किती काळ? जसं तुम्ही एक स्पेसिफिक टाइम पिरियड दिला, आणखी असेल का पुन्हा एक्सटेंड त्यात? तो येईल वर, पण तो अगेन डाऊन जाईल. तर नोव्हेंबर पर्यंत ही जी सिच्युएशन आहे, तर इंट्राडे मध्ये जे कमवणारे आहेत त्यांनी एखादा त्यांना दिसेल की 3-4 दिवसामध्ये वाढतोय. तर म्हणजे एक्झाम्पल दिलं, मी काय शेअर मार्केटचा तज्ञ नाही, पण त्या मार्केटवर का परिणाम होणार आहे हे मी सांगत असतो. ठीक आहे, कारण शेअर मार्केट या कंपन्यांमुळे, त्या कंपन्याची स्थिती काय येणार आहे त्याचा अभ्यास करावा लागतो, त्याची आर्थिक स्थिती काय राहणार आहे. त्याच्यामुळे जे इंट्राडे मध्ये त्यांना जे अर्न करतात त्यांच्याकडे स्कोप चांगला आहे. ठीक आहे, पण माझ्या दृष्टीने मी नेहमी एक पोस्टमध्ये टाकतो, मी चुकू शकतो. ठीक आहे, की मला पण मर्यादा आहे, पण माझ्या दृष्टीने नोव्हेंबर पर्यंत ही स्थिती तशीच राहणार आहे. एखाद्या वेळी बघ कसं आहे की माणसाकडे बदल करण्यासाठी बुद्धिमत्ता आहे, चातुर्य आणि व्यवस्थापन आहे. तर त्यांनी त्याच्यावर करेक्ट सगळ्या देशांनी काहीतरी मार्ग काढला एकत्र होऊन, तर यात आपण बाहेर पण निघू शकतो. सरकारची काय मदत होते तो पण एक भाग आहे. ठीक आहे, पण नॅचरल कोर्समध्ये नोव्हेंबर पर्यंत जागरूक असणं हे अत्यंत आवश्यक आहे. कारण जागतिक स्थिती अत्यंत खराब होणार आहे 2027 ते 28 मध्ये, जानेवारी 2027 ते 28. मला असं वाटतंय की सर जर एवढं सांगत असतील आता की बाबा पुढे जाऊन नोव्हेंबर पर्यंत असं होणार आहे किंवा 2027 पर्यंत 2029 पर्यंत ही परिस्थिती अशी होणार आहे, तर मला असं वाटतं की आपण म्हणतो ना प्रिकॉशन्स आर बेटर दॅन क्युअर, आपण आधीही त्याच्यावरती काहीतरी ऑप्शन्स किंवा प्लॅन बी तयार करू शकतो. पण त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टींवरती आहे ना आपल्या व्यवस्थेने पण विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून त्याच्यावरती उपाययोजना केल्या जातील, प्लॅन बी तयार केल्या, जसं की कोविड आलं ते पण कोविडच्या नंतर जे काही होईल ते पण सरांनी बऱ्याच पोस्ट मधून सांगितलं होतं. पण मला असं वाटतं की कुठेतरी त्याची दखल किंवा विश्वास जो म्हणतो ना आपला तो नसेल त्याच्यावरती व्यवस्थेचा, आणि म्हणून ते कुठेतरी कमी पडलं आणि एवढी मोठं संकट पुन्हा उद्भवलं. सर मी ना थोडंसं शेवटच्या प्रश्नांकडे वळते. त्यात येतं नॅचरल डिझास्टर्स वगैरे, ज्याच्याबद्दल तुम्ही त्याबद्दलही तुम्ही बोलत असतात, कायम तरी सांगत असतात, शक्यता वर्तवत असतात. मला आहे ना आताच काही दिवसांपूर्वीची एक गोष्ट आहे की इंस्टाग्राम वरती ना, मला असं नाही बऱ्याच जणांना ना एकाच गोष्टीबद्दलचे ना बरेच कंटेंट दिसतात आणि ते म्हणजे समुद्राबद्दलचे. आणि असं बोललं जात आहे की ना समुद्रातले जे काही जीव होते ना, जे काही तळागाळात असतात ना, ते कधी नाही ते असे वरती यायला लागलेत आता किनाऱ्यावर किंवा मरण पावायला लागलेत. तर त्यांना काहीतरी हिंट्स मिळता येतात की बाबा खूप मोठा काहीतरी डिझास्टर येणार आहे. कारण की ओडिसा मधला एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय, तब्बल ना म्हणजे 7 लाख कासव आहेत ना किनाऱ्यावर आलेत. आणि पुन्हा एक खूप भयानक असा एक माशाचा प्रकार म्हणजे जात आहे, ती माशाचा प्रकार आहे, तो पण मासा वरती आला होता आणि काही दिवसांनी तो मेलाच होता, जो की खूप जायंट म्हणजे समजला जातो त्या माशाला. तर हे खरंच काही असं असू शकेल का की पुढे डिझास्टर येऊ शकेल? समुद्रात त्या इंट्युशन्स मिळतायत का आपल्याला? बरं, याच्या संबंधित आपण एक पोस्ट केली आहे. ती पोस्ट झाली 2023 मध्ये की पुढच्या 5 ते 7 वर्षात काय होणार आहे. त्याच्यामध्ये प्रकृतीचे कोणते कोणते रूप तुम्हाला बघायला मिळणार आहे, नुकसान काय होणार आहे हे त्याच्यात आहे. आज लहान लहान गोष्टीवरून भांडण होत आहेत, विकृत मनाचे परिणाम तुम्हाला रोज न्यूज मध्ये दिसत आहेत. मन विकृत होत आहे, मनावर संयम नाही आहे, विचारांवर संयम नाही आहे, माणूस काय वागतोय, मला काय पाहिजे तेवढंच घेणं आहे. मग ते नैतिक आहे की अनैतिक आहे, एथिकल आहे की अनएथिकल आहे हे मला माहित नाही. मग तर्काने ते कसं एथिकल आहे, तर राजकारणाने ते आपण बघतोय. ठीक आहे, तर हेच सगळं जगभर होत आहे. ठीक आहे, मग प्रकृती का बरं एथिकल राहील? ती आपलं रंगरूप बदलत आहे. आतापर्यंत तुम्ही लक्ष नाही दिलं त्याच्याकडे. प्रकृतीच्या पण भावना खराब झाल्या तुमच्याविषयी, ज्या की तुमच्या कृतीतून झाल्या. जसं की मग तुम्ही बोललात की पृथ्वीचं इमोशनल बॅलन्स कुठेतरी कोलमडतोय. एका ठिकाणी बर्फ आहे, थंड आहे, दुसऱ्या ठिकाणी आत्ताचीच मधली गोष्ट आपण बघूयात की कॅलिफोर्नियामध्ये एवढी आग लागली होती तर दुसरीकडे हिमवादळ सुरू होतं.
त्याचीच पोस्ट आपण तुम्ही जी पोस्ट वाटली त्या खालती लिहिलंय की प्रकृती की शक्ती या अमेरिका को तांडव दिखाएगा. हे आपण त्याच्यात टाकलं. ठीक आहे. तर अमेरिकेसोबत प्रकृती काय करणार आहे, जगभरात काय होणार आहे हे आपण त्या पोस्ट मध्ये, मोठी पोस्ट आहे ती टाकली नाही आपण. आम्ही दाखवू ती प्रेक्षकांना, इथे साईडला दिसेलच तुम्हाला त्या विषयाबद्दल. ओकी चक्रीवादळ टाकलं होतं आपण, तिथे न्यूज यांनी केलं त्याचे पण आहे. आपण मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटनी एक पोस्ट होती जी की 27 सप्टेंबरला मी टाकली होती. मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटनी 7 ऑक्टोबरला टाकली होती आणि त्यांनी लगेच 13 ऑक्टोबरला चक्रीवादळ येतं आणि ही पोस्ट मी 27 सप्टेंबरला टाकली होती. आपण एक मॅप काढला होता की पृथ्वी या ठिकाणी भूकंप होणार. तर भारतात मला वाटतं त्या मॅप मध्ये तुम्ही बहुतेक त्या पॉइंट्सला हायलाइट पण केलं होतं ना. ग्वाटेमाला असेल, हायती मधलं असेल, ठीक आहे, केदारनाथ असेल, या सगळ्या न्यूज कव्हर पण केल्यात. आता टर्कीचं असेल, पर्टिक्युलर त्या भागांना हायलाइट सुद्धा केलं होतं. 7 दिवसाची टाकलं होतं मी. मार्च मध्ये 4 नोव्हेंबरला टाकलं आदल्या वर्षी की फेब्रुवारीमध्ये हे सगळ्या घटना घडणार. हिंडनबर्ग विषयी टाकलं की 6 महिन्यांनी ही घटना घडणार. ठीक आहे. तर अशा नेपाळ विषयी टाकलं होतं की तरुण भारत मध्ये ती न्यूज ऑलरेडी आहे की 3 दिवसाची 23ला टाकलं होतं की 7 दिवसात होणार, 25ला झालेलं आहे. म्हणजे त्याच्यानंतर नीरव मोदीचं स्कॅम आहे. आपण महिना तारीख ही आधीच टाकलेली होती. ठीक आहे. तर नॅचरल कॅलॅमिटी विषयी जर तुम्ही म्हणाल तर भूकंपाचे भाकीतं असतील, मेजर भूकंपाचे भाकीतं असतील, अतिवृष्टीचे भाकीतं असतील, अमेरिकेमध्ये हायती आणि ग्वाटेमालामध्ये झालेलं असेल. ठीक आहे. पृथ्वीचे 2 भाग झाले आहेत आफ्रिका खंडात, त्याचं आपलं फोरकास्ट आहे. ठीक आहे. तर असे बरेच जे फोरकास्ट आहे जे नॅचरल कॅलॅमिटीशी पण संबंध आहे ते पण आपण त्याच्यामध्ये आपण लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर अशा बऱ्याच गोष्टी आहे की वेन यू आर गोइंग टू माय पेज वॉर्निंग अँड अलर्ट्स त्या ग्रुपमध्ये, तर मला ते तिकडे ते दिसेल. मला स्वतःला ना, आता तुम्ही जे सांगताय की मी टाकलंय पोस्ट मध्ये 2029 पर्यंत काय काय होणार, हा जो समुद्राबद्दलच्या संदर्भातील ज्या काही घटनांचे व्हिडिओ येतात त्याबद्दल मी सांगितलं. आता आहे ना असं वाटतं की खरंच इतकं सगळं बघितल्यानंतर आणखी काय काय बघायला लागणार आहे, बघावं लागणार आहे आणखी काय काय. आणि ते किती डिझास्टर्स म्हणजे किती भयानक असू शकते याची कल्पना पण सध्या तरी नाही करवत आहे, पण पुढे जाऊन आता ते पाहावं लागेल. आणि तुमच्या पोस्ट ऑब्व्हियसली आतापर्यंतच्या काही सत्यात उतरल्याचं पाहायला मिळालं, तुमची जी काही भविष्यवाणी होती किंवा शक्यता तुम्ही वर्तवल्या त्या. पण मला पुन्हा असं वाटतंय की कुठेतरी ना या गोष्टीचं आहे ना, ज्योतिष किंवा हे सगळं आहे ना फक्त भाकीत नाहीये किंवा फक्त अशा भंपाक काहीतरी गोष्टी नाहीयेत की लोक कोणीही उठसूट सांगतंय आणि करतंय असं बोलतंय काहीतरी. त्यामुळे मला असं वाटतं एखादी व्यक्ती अशी असू शकते जी सांगते ती अभ्यासपूर्ण सांगते, याच्यावरती लोकांनी विश्वास ठेवला पाहिजे. व्यवस्थेकडूनही त्याच्याबद्दल विचार होऊन त्याच्याबद्दलचे प्लॅन बी आधीच तयार केले पाहिजे. जसे मगाशी बोलले, सर पण बोलले आपल्याला बोलताना, बऱ्याचदा त्यांनी उल्लेख केला. त्यामुळे जेणेकरून बरीच मोठी आपत्ती आपण काय म्हणतो ना कंट्रोल करू शकतो, बऱ्याच जणांचे जीव आणि जी काही आपल्या देशावर एकूणच त्याचा जो काही परिणाम होणार आहे आर्थिक वगैरे सगळ्या गोष्टींच्या बाजूने तो सगळा सावरता येऊ शकतो. आणि त्याबद्दल लोकांची विश्वासार्हताच हीच पुन्हा शेवटी एकदा पुन्हा हायलाइट करावीशी वाटते आणि लोकांनी याच्यावरती विश्वास, पण कुठल्याही दुसऱ्या भाकीतांना बळी न पडता, भंपक कथांना, बाबा वगैरे ह्या गोष्टींना बळी न पडता अभ्यासपूर्वक जो माणूस मांडतोय त्या गोष्टी त्यांच्यावर फक्त विश्वास ठेवा, असं टीओडीच्या माध्यमातून आम्ही आवाहन करू. सर, तुम्ही आला तिथे आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे शेअर मार्केट असो, जे काही मी उल्लेख केले शेअर मार्केटचे, किंवा पुन्हा असेल कोविड सारखी परिस्थिती, पुढे येणाऱ्या काही आपत्ती असतील, सगळ्याबद्दल तुम्ही जे काही सांगितलं, किंवा एकूणच राजकीय परिस्थिती सुद्धा आताची, विश्वयुद्ध सुद्धा, हो विश्वयुद्ध, वर्ल्ड वॉर, ते तर म्हणजे ती तर अजून परिस्थिती भयानक असेल असं वाटतंय, पण ते पण होऊ शकतं असं सरांनी जर पोस्ट टाकली असेल तर तेही पाहावं लागणार आहे. त्यामुळे बघूयात पुढची परिस्थिती आपल्यावर कशी परिणाम करू शकते हे पाहावं लागणार आहे. सर, खूप खूप धन्यवाद, तुम्ही टीओडी मराठी सोबत जॉईन झालात आणि इतक्या महत्वाच्या गोष्टीबद्दल चर्चा केली, त्यासाठी खूप खूप थँक्यू.